जी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तर आपण सुरू करू. भक्त येतील हळूहळू. प्रार्थनेने सुरुवात करते मी. ओम अज्ञानंतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नम ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे. जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सगळ्यांना. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी साष्टांग दंडवत. श्री गौरनिताई यांना साष्टांग दंडवत. श्री श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग दंडवत. श्री जयपताका स्वामी गुरु महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत. श्री नामनिष्ठ प्रभूजींना माझा साष्टांग दंडवत. आणि या इस्कॉनच्या पूर्ण टीमला माझा सादर प्रणाम करून आपल्या अध्ययन वर्गाला आपण सुरुवात करूया. तर आपण आता भक्ती योगाच्या या मार्गावरती आलेलो आहोत. जे पहिले 6 अध्याय आपण बघितले ते कर्मयोगाचे अध्याय बघितले. आणि आता आपण या भक्तीच्या टप्प्यावरती आलेलो आहोत, जिथे आपण 7व्या अध्यायामध्ये बघितलं ज्ञान विज्ञान योग. मग भगवंतांनी जे ज्ञान दिलेलं आहे मुख्य, की भक्तीचा हा जो मार्ग आहे तो स्वीकारणारे कोण आहेत, तर 4 जण भगवंतांना, 4 प्रकारच्या व्यक्ती भगवंतांना शरण येऊ शकतात. आणि 4 प्रकारच्या व्यक्ती भगवंतांना अजिबात शरण येऊ शकत नाही. आणि ह्या भक्तीच्या मार्गावरती जसं सुरुवातीलाच भगवंतांनी सांगितलं, अनेक लाखो लोक मग या मार्गावरती येतात, परंतु समहात्मा सुदुर्लभा. भगवंतांना तत्वतः जाणणारा हा कोणीतरी एकच दुर्लभ असा आत्मा असतो. आणि तो महात्मा असा की जो शुद्ध भक्त आणि जो भगवंतांच्या कर्माला, जन्माला जाणू शकतो. आणि भगवंतांनाच आपलं परमधाम, कारण आणि सगळ्या कारणांचे कारण जे सर्वोच्च आहे, हे भगवंतांना त्यांनी आपली स्वरूप स्थिती जाणलेली असते, की आपण भगवंतांचे सेवक आहोत. ही त्यांनी स्वतःचं जे पोझिशन असते ते स्वतःला मानलेलं असतं आणि त्याप्रमाणे भगवंतांना जाणलेलं असतं. आणि जो भगवंतांना अशा प्रकारे जाणू शकतो तो निश्चितच भगवत धामाला परत जाऊ शकतो. पुन्हा उलटून या भौतिकतेमध्ये त्याला यावं लागत नाही. म्हणून ती दृढता आपण बघितली, की जी दृढ शक्ती म्हणजे भक्तीच्या मार्गावरती. आणि जसं आपण शेवटच्या अध्यायामध्ये जे बघितलं, शेवटच्या 2 श्लोकांमध्ये जे बघितलं आहे, तेच आपल्याला आज 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला बघायचं आहे. आणि अर्जुनाला पडलेले प्रश्न, की जे 7व्या अध्यायाच्या 29 आणि 30व्या श्लोकामध्ये जे उल्लेख केलेला आहे, त्याचंच अर्जुन भगवंतांना विचारतोय, की याचा अर्थ काय आहे. आणि त्याची सुरुवात आपण 8व्या अध्यायाने. म्हणून प्रत्येक अध्याय हा एकमेकांशी जोडलेला आहे. म्हणून मी म्हणते ना, की जे की काय आहे, काय साधर्म्य आहे, किंवा काय काय कनेक्शन आहे 8व्या आणि 9व्या अध्यायाचं, 7व्या आणि 8व्या. तर या प्रकारे प्रत्येक अध्याय हा एकमेकांशी गुंतलेला आहे, की जिथे कुठेतरी त्या अध्यायाच्या संपन्न होताना, म्हणजे अध्याय संपताना ज्या गोष्टी ज्या श्लोकांमध्ये सांगितलेल्या असतात, त्याच कुठेतरी सुरुवातीला सुद्धा त्याचा उल्लेख असतो. अशा बऱ्याच प्रत्येक ठिकाणी तसाच उल्लेख असावा असंही नसतं, परंतु ते खूप जोडलेलं जाणवतं तुम्हाला. की त्याप्रमाणे आपण जसं कर्मातून आता भक्ती योगामध्ये येतो आहोत, की कर्मातून भक्ती आपण बघितली, पण प्रत्यक्ष जी भक्ती आहे आणि ही भक्तीची अवीट गोडी आपण या 7व्या अध्यायापासून जाणायला सुरुवात केली. आणि म्हणून या भक्तीचा पहिला टप्पा हा श्रद्धा आहे. आणि म्हणून ती दृढता ज्याच्यामध्ये आहे त्याला निश्चितच पुन्हा कुठलंच कन्व्हिन्सिंग लागत नाही, कारण त्याने भगवंतांना पुरेपूर जाणलेलं आहे. अशा शुद्ध भक्ताला काहीच वेगळं सांगण्याची किंवा त्याला
कुठलंही बाइंडिंग राहत नाही की मला मग तो सकाम कर्मामध्ये राहत नाही. तो जे करत असतो ते भगवंतांच्या आनंदासाठी करत असतो. सर्वम कृष्णार्पण. आणि ही जी हे जे आपण म्हणतो ना की हे जे आतून आलेलं असतं आणि ही जी शुद्ध भक्ती असते, असा हा फक्त असे खूप दुर्लभ लोक आहेत जे या शुद्ध भक्तीच्या मार्गावरती स्वतःला पूर्णपणे झुकून देतात. आणि अशा या भक्तीच्या मार्गाला की लिफ्टचा मार्ग सांगितलाय की इतका हा सहज मार्ग आहे, सुलभ मार्ग आहे, करायला खूप सोपा आहे. जसं भगवंतांनी राजगुह्य योगामध्ये सांगितलंय की अत्यंत आनंद देणारा असा हा मार्ग आहे. आणि म्हणून आपण 6व्या अध्यायामध्ये जिथे अष्टांग योग बघितला तिथे आपण म्हटलं की मग या अष्टांग योगाला द्वापार युगात जिथे करू शकत नाही अर्जुन, तिथे त्याची कलियुगामध्ये काय कथा हो. आणि म्हणूनच मग अशा प्रकारे या भक्ती योगाचा मार्ग भगवंतांनी जो सांगितलेला आहे आणि भगवंतांच्या या शुद्ध भक्तीमध्ये जो विशुद्ध भक्त स्वतःला पूर्णपणे रममाण करतो, असा भक्त निश्चितच भगवंतांना पूर्णपणे शरण जातो आणि ती दृढता त्याच्यामध्ये दिसते. तर आपण 8व्या अध्यायावरती सुरुवात करूया. 8व्या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग, जो आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा म्हणजे प्रश्न जे अर्जुनाच्या मनात आलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं भगवंतांनी दिलेली आहेत. तर त्या प्रकारे आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. अक्षर ब्रह्मयोग, अध्याय 8वा. अक्षर ब्रह्मयोग भगवत प्राप्ती. अर्जुन उवाच किं तत् ब्रह्म किं ध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते. कोणाला वाचायची इच्छा आहे का? हरे कृष्ण. मी वाचते माताजी. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तम, हे भगवन, ब्रह्म म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? सकाम कर्म म्हणजे काय? ही भौतिक सृष्टी म्हणजे काय? आणि देवता कोण आहेत हे कृपया मला सांगा. तात्पर्य: या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाने विचारलेल्या ब्रह्म काय आहे इत्यादी प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तसेच भगवंत कर्म, सकाम कर्म, भक्ती आणि योग आणि विशुद्ध भक्ती इत्यादींचे स्पष्ट विश्लेषण करतात. श्रीमद भागवत सांगते की परमसत्य हे ब्रह्म, परमात्मा, भगवान म्हणून जाणले जाते. याशिवाय आत्म्यालाही ब्रह्म म्हटले आहे. अर्जुनाने आत्म्याबद्दलही विचारणा केली आहे. वैदिक शब्दकोशानुसार आत्मा हा शब्द मन, शरीर आणि इंद्रियांनाही उद्देशून योजिला जातो. अर्जुनाने भगवंतांना पुरुषोत्तम म्हणून संबोधले आहे. अर्थात तो केवळ आपल्या मित्राला प्रश्न विचारित नव्हता, तर परमपुरुष पुरुषोत्तम भगवान यांना प्रश्न विचारत होता. कारण त्याला माहित होते की श्रीकृष्ण हे सर्व प्रश्नांचे निश्चित उत्तर देणारे सर्वोच्च अधिकृत व्यक्ती आहेत. हरे कृष्ण. ज्या अर्जुनाने भगवंतांना दुसऱ्या अध्यायातच आपण जिथे बघितलं की सुनिश्चित कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामी त्वाम सर्व धर्म संमूढचित यच्छ्रेय स्यानिश्चितम, की निश्चित उत्तर देणार स्यानिश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्न. आणि म्हणून ते गुरु शिष्याचं नातं फुललंय. आणि म्हणून भगवान अर्जुनाला कुठेच कन्व्हिन्सिंग नको होतं. म्हणून तर अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्यापर्यंत येत आहेत आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतंय कारण तो प्रतिनिधित्व करतोय आपलं. त्याला कुठेच कन्व्हिन्सिंग नको होतं कारण त्यांनी भगवंतांना आधीच जाणलेलं होतं. पण ज्या प्रकारे ही निश्चित उत्तर आणि त्याच्या मनातल्या ज्या शंका प्रश्न आहेत त्याला निश्चित उत्तरही निश्चितच भगवंतांकडून मिळतील. एक मिनिट. निश्चित उत्तरही भगवंतांकडून मिळतील ही अर्जुनाला खात्री आहे. म्हणून अर्जुन भगवंतांना विचारतोय की ब्रह्म काय आहे. तसेच कर्म, भक्ती आणि योग, विशुद्ध भक्ती इत्यादींचं स्पष्टपणे तसं भगवंत आता या कर्माबद्दल जे आपण गेल्या वेळेलाही त्याचा उल्लेख केला की सकाम कर्म, निष्काम कर्म म्हणजेच अकर्म आणि विकर्म यातला आपण फरक जाणला. भक्ती आणि योग आणि विशुद्ध भक्ती इत्यादींचं स्पष्टपणे मग या भक्तीच्या मार्गावरती जसं 7व्या अध्यायामध्ये आपण त्याची सुरुवात बघितलेली आहे की हा भक्तीचा मार्ग इतका सुलभ आहे पण तिथे कुठेतरी दृढता महत्वाची आहे. कारण सगळेच उठून भक्तीमध्ये नाही येते कारण जिथे कुठेतरी ती विशुद्धता आणि तिथे कुठेतरी
भगवंतांविषयीचं जे डिटर्मिनेशन की भगवंत आहेत, संकट येत आहेत पण माहिती आहे की भगवंत आपलं रक्षण करणार आहे, आणि अशा प्रकारची जी खात्री, कारण त्या त्या तरुण जायचंय त्या महासागरातून, पण त्या तरुण जाताना माहिती आहे की भगवंत आधार देणार आहेत आपल्याला. आणि म्हणून मग इथे कुठेतरी, एक मिनिट हा, सो अशा प्रकारे भगवंतांनी इथे स्पष्टपणे काही काही ज्या संज्ञा आलेल्या आहेत, ब्रह्म, त्यानंतर आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, भौतिक दृष्टी सृष्टी म्हणजे काय, देवता कोण आहेत, हे सगळे प्रश्न अर्जुनाला पडलेले आहेत. आणि म्हणून मग इथे सांगताना भगवंतांनी सांगितले की ब्रह्म ह्या शब्दाचा अर्थ परमसत्य, हे ब्रह्म परमात्मा आणि भगवान म्हणून जाणले जाते. की आपण ज्या 3 टप्प्यांवरती भगवंतांना जाणतो, मग या ब्रह्म शब्दाचा अर्थ हा निरनिराळ्या स्वरूपाचा दिलेला आहे. की ब्रह्म म्हणजे भगवंतांपासूनच निघालेलं प्रकाश, चैतन्य, की ज्या दुसऱ्या अध्यायात आपण 3 स्तरांवरती जेव्हा भगवंतांना जाणतो, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान, त्यापैकी ब्रह्म. आणि म्हणूनच हे ब्रह्म हे आत्म्याला, म्हणजे ब्रह्म हे जीवाला म्हणून म्हटलेलं आहे, जीवात्म्यालाही म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे या जीवात्म्याचं वर्णन करताना सुद्धा ब्रह्म, ब्राह्मण म्हणजेच ब्रह्म. आणि अशा प्रकारे हा आत्मा हा शब्द मन, शरीर, इंद्रियांना, कारण जीवात्मा आहेत. आणि हे जीव जे बनलेलं, जसं आपण ह्या 24 तत्वांना बघितलं, त्यापैकी मग याच्यामध्ये आपण बघितलं की मन, शरीर आणि इंद्रिय पण आहेत, कारण हे जे क्षेत्र बनलेलं आहे, हे क्षेत्र म्हणजे कशाचं आहे, 24 तत्वांचं बनलेलं आहे. अशा प्रकारे हा आत्मा आणि परमात्मा, जेव्हा आपण क्षेत्रज्ञ बघू, तेव्हा जीवात्म्याचा उद्देशून करताना आपल्याला ते जड शरीर आणि सूक्ष्म शरीर याचा उल्लेख करताना इंद्रिय, मन आणि बुद्धी याचाही वापर केला जातो. शरीर, मन आणि इंद्रियांना उद्देशूनही आत्मा, कारण तो जीवात्मा म्हटला जातो. जीव, ज्याच्यामध्ये जे आपण 84 लक्ष योनींमधून म्हणतो, त्या जीवाच्या संदर्भात हा उद्देशून म्हटला गेलेला आहे. आणि तो केवळ म्हणूनच भगवंत, अर्जुनाने भगवान पुरुषोत्तमांना संबोधलेला आहे पुरुषोत्तम म्हणून, कारण जे सर्वोच्च, म्हणजे जे सर्वोच्च नियंत्रक आहेत, पुरुषोत्तम, पुरुषांमध्ये उत्तम, ज्या पुरुषोत्तम योगाला आपण जेव्हा 15व्या अध्यायात जाणू की गुणातीत, की सत्व रज तम, पण या सगळ्याच्या पलीकडे जे, ज्यांचं शरीर हे भौतिक आध्यात्मिक, त्यांचं आध्यात्मिक शरीर आहे, आणि त्यांचा शरीर आणि आत्मा हा एकच आहे, आणि त्यांच्यावर कुठल्याही या मायेचा प्रभाव नाहीये, तर ते मायेला नियंत्रित करतात. या सगळ्या फरकांना आपण जाणलेलं आहे. आणि असे हे पुरुषोत्तम भगवान, की ज्यांचं गोलोकधाम हे कुठल्याही गोष्टींनी त्याच्यावर फरक पडत नाही, कितीही प्रलय हो, कितीही कुठल्याही गोष्टी हो, पण ते धाम मात्र तसंच सतत आढळ असतं. आणि अशा प्रकारे अशा पुरुषोत्तम भगवानांना आपल्याला त्या अध्यायात अजून स्पष्टपणे जाणता येईल की श्रीकृष्ण हे सर्व प्रश्नांचे निश्चित उत्तर देणारे आहेत, आणि त्याप्रमाणे अर्जुनाने भगवंतांना ते प्रश्न विचारलेले आहेत. दुसरा श्लोक, अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन, प्रयाणकाले च कथं ज्ञेयो, प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. हरे कृष्णा. चुका. हो, वाचू शकता. इतरांना कोणाला वाचायचं आहे का? हा, मी कोणाला? पण वाचू शकते. आता ह्या वाचू देत, नंतर ते वाचून मी. हा, त्यांनी एकदा वाचलं आहे, तुमची इच्छा असेल तर वाचू शकता माताजी तुम्ही. वाचू का? हरे हो. कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे मधुसूदन, यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो, आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतात? तात्पर्य, यज्ञाधिपती असे इंद्राला किंवा यज्ञाधिपती असे इंद्राला किंवा श्री विष्णूंनाही संबोधले जाऊ शकते. विष्णू हे ब्रह्मा आणि शिवासहित सर्व आदिदेवांचे प्रमुख आहेत. इंद्र आणि श्री विष्णू दोघांचीही यज्ञाद्वारे उपासना केली जाते. पण या ठिकाणी अर्जुन पृच्छा करीत आहे की वास्तविकपणे कोण यज्ञाधिपती आहे आणि जीवाच्या शरीरात तो कसा निवास करीत आहे. श्रीकृष्णांनी मधु नामक दैत्याचा वध केल्यामुळे या ठिकाणी अर्जुनाने श्रीकृष्णांना मधुसूदन या नावाने संबोधले आहे. वास्तविक हे संशयमूलक प्रश्न अर्जुनाच्या मनात उत्पन्न व्हावयास नको होते, कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा भक्त होता. म्हणून हे संशय असुरासारखे आहे. श्रीकृष्ण हे असुरांचा संहार करण्यात अत्यंत कुशल असल्यामुळे अर्जुन येथे त्यांना मधुसूदन म्हणून संबोधित आहे, जेणेकरून अर्जुनाच्या मनातील संशयरूपी असुरांचा श्रीकृष्ण संहार करतील. या श्लोकातील
प्रयाण काले हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण आयुष्यभर आपण जे काही करतो त्याची अंतकाळी परीक्षा होते. कृष्ण भावनेमध्ये अविरतपणे युक्त असणाऱ्या व्यक्तीबद्दल जाणण्यास अर्जुन अत्यंत उत्सुक आहे. मृत्यूच्या क्षणी त्याची काय स्थिती असते? मृत्यू समयी सर्व शारीरिक कार्य व्यवस्थित विस्कळीत विस्कळीत होतात. होतात आणि मन अस्वस्थ होते. याप्रमाणे शारीरिक हा विस्कळीत होतात आणि मन अस्वस्थ होते. याप्रमाणे शारीरिक स्थिती व्याकुळ झाल्यामुळे भगवंतांचे स्मरण होऊ शकत नाही. महान भक्त कुलशेखर महाराज भगवंतांना प्रार्थना करताना म्हणतात की हे भगवन, आता मी निरोगी आहे आणि मला या निरोगी अवस्थेतच त्वरित मृत्यू यावा, म्हणजे माझ्या मनाचा राजहंस तुमच्या चरणकमलांमध्ये प्रवेश करू शकेल. या ठिकाणी हे रूपक योजिले आहे. कारण राजहंसाला कमलपुष्पांच्या ताटव्यात प्रवेश करण्यास आनंद वाटतो आणि कमळांच्या ताटव्यात प्रवेश करण्याची क्रीडा करण्याकडे त्याला स्वाभाविक ओढ असते. महाराज कुलशेखर भगवंतांना म्हणतात की आता माझे मन अविचल आहे आणि मी निरोगी आहे. मला जर आता तुमच्या चरणकमलांचे चिंतन करताना त्वरित मृत्यू आला तर निश्चितच माझ्या भक्तीला पूर्णत्व प्राप्त होईल. परंतु जर मी नैसर्गिक मृत्यूची वाट पाहिली तर माझे काय होईल हे मला कळत नाही. कारण मरणाच्या वेळी सर्व शारीरिक क्रिया विस्कळीत होतील, कंठ रुद्ध होईल आणि मी तुमचा नाम जप करू शकणार नाही. म्हणून मी त्वरित मेलेलेच उत्तम आहे. मृत्यू समयी श्रीकृष्णांच्या चरण कमलांवर मनुष्य आपले मन कसे स्थिर करू शकतो, याबद्दल अर्जुन प्रश्न विचारित आहे. हरे कृष्ण, हरे कृष्ण. हरे कृष्ण. मृत्यू समयी भगवंतांचं नामस्मरण कसं करू शकतो? आणि म्हणून प्रयाण काले या शब्दाला इथे महत्व दिलेलं आहे. प्रयाण काले की अशा प्रकारे आयुष्यभर आपण जे काही करतो त्याची अंतकाळी परीक्षा होते. आणि म्हणूनच जसं या प्रश्नांविषयी सांगताना पहिल्या दोन पॅरेग्राफमध्ये आपण बघतो आहोत की यज्ञाधिपती आणि म्हणूनच अधियज्ञ, सगळ्या यज्ञांचा अधिष्ठाता. मग श्री विष्णूंना ज्या तिसऱ्या अध्यायात आपण जाणलं की यज्ञाचा अधिष्ठाता कोण आहेत, तर विष्णू. सगळे यज्ञ हे विष्णूंना अर्पण केले जातात. इंद्रांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे की जसं आपण गोवर्धन पर्वताचं जे कहाणी ऐकतो त्याच्यामध्ये इंद्राला मग तो कोप कसा झालेला आहे, कारण इंद्राला सगळी ते पूजा केली जायची आणि इंद्राला ते यज्ञ अर्पण केले जायचे. आणि म्हणूनच मी या यज्ञांद्वारे त्यांची उपासना केली जाते असं सांगितलं की जिथे देवी देवता आणि सकाम कर्मामध्ये ही पूजा केली जाते. पण अर्जुन इथे विचारतो आहे की कोण यज्ञाधिपती आहेत आणि तो सगळ्या जीवांच्या शरीरात कसा निवास करतो. तर याचं उत्तर आपल्याला पुढच्या श्लोकांमध्ये मिळणार आहे. आणि इथे कुठेतरी मधुसूदन याचा शब्द जो अर्थ दिलेला आहे की मधु नावाच्या असुराला भगवंतांनी मारलेला आहे. म्हणूनच अर्जुनाच्या मनातले हे जे शंकेचे विचार आहेत ना ते कुठेतरी असुरांप्रमाणे आहेत. आणि म्हणून त्या असुरांचा नाश करावा, तसं त्या शंकांचा पूर्णपणे नाश करणं, म्हणून भगवंतांना अर्जुन मधुसूदन म्हणून कुठेतरी संबोधित आहे. आणि अशा प्रकारे संशयरूपी असुरांचा श्रीकृष्ण संहार करू शकतील. आणि मग आपण जे ऐकलेलं आहे की मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण करणं हे सोपं नाहीये. आणि त्यासाठी मग प्रभुपादांनी लिहिलंय की हे आयुष्यभर करण्याची गोष्ट आहे. नुसतं म्हटलं आहात म्हणून की मरण समोर उभं आहे, पण तिथे जर ती गात्र गलित झाली असतील, म्हणून त्या मुकुंद कुलशेखरांनी खूप छान असं श्लोक लिहिलेला आहे, ज्याचा गेल्या मला वाटतं 18 दिवसांच्या याच्यामध्ये पण याचा उल्लेख आहे की ज्या कुलशेखरांनी म्हटलेलं आहे की मी धडधाकट असतानाच तुम्हाला मरण येऊ दे, की मग मी तुझा तेव्हा धावा करू शकेल आणि माझा तुझं स्मरण होईल. पण जर माझी गात्र, माझी सगळे अवयव जर कुठेतरी सगळे जीर्ण झाले आणि वयस्कर याच्यामध्ये माझा आवाजही फुटला नाही, तर मग काय उपयोग आहे. मी मृत्यू समयी तुझं स्मरण करू शकणार नाही. आणि म्हणून मग कशा प्रकारे असं जर सगळं असेल तर आपण कशा प्रकारे मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण करू शकतो, हा प्रश्न अर्जुनाच्या मनात उकवतो आहे. आणि म्हणून मग भगवंत त्याला उत्तर देत आहेत. श्री भगवान वाच अक्षरम ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्मुच्यते ध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संहिता. येस माताजी, वाटायचंय कोणाला? प्रभूजी, विश्वजित प्रभूजी आज आहेत आपल्या बरोबर. प्रभूजी वाचायचं आहे. हो माताजी, वाचतो. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. तात्पर्य श्रीला प्रभुपाद द्वारा श्रीला प्रभुपाद की जय. ब्रह्म हे अक्षर आणि नित्य आहे आणि त्याचे स्वरूप कधीच बदलत नाही. हा, हरे कृष्ण माताजी, हरे कृष्ण, आवाज हरे येतोय ना? कृष्ण. हो हो, मी करते म्यूट सगळ्यांना. तुम्ही वाचा प्रभूजी. हा. परंतु ब्रह्माहून परब्रह्म श्रेष्ठ आहे. जीवाला ब्रह्म म्हणून संबोधले जाते आणि भगवंतांना परब्रह्म म्हणून संबोधले जाते. प्राकृत जगतातील जीवांची अवस्था ही त्यांच्या मूळ स्वरूपावस्थेहून भिन्न असते. भौतिक भावनेत प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करणे हा त्याचा स्वभाव असतो. तथापि आध्यात्मिक किंवा कृष्ण भावनेत भगवंतांची सेवा करणे हाच त्याचा स्वभाव असतो. जीव जेव्हा प्राकृत अवस्थेत असतो तेव्हा भौतिक जगतात त्याला विविध शरीरे धारण करावी लागतात. यालाच कर्म किंवा भौतिक चेतनेच्या प्रभावामुळे झालेला बहुविध सृष्टीचा व्यापार असे म्हणतात. वेदांमध्ये जीवाला आणि ब्रह्म असे म्हणण्यात आले आहे, परंतु त्याला परब्रह्म कधीच म्हटलेले नाही. जीवात्मा विविध प्रकारच्या स्थिती धारण करतो. कधी कधी तो भौतिक प्रकृतीच्या अंधकारात विलीन होतो आणि जड तत्वांशी अर्थात अपरा प्रकृतीशी स्वतःचे तादात्म्य करतो, तर कधी कधी श्रेष्ठ पराप्रकृतीशी स्वतःचे तादात्म्य करतो. म्हणून जीवाला भगवंतांची तटस्थ शक्ती असे म्हटले जाते. त्याने स्वतःच्या भौतिक अथवा आध्यात्मिक प्रकृतीशी केलेल्या तादात्म्यानुसार त्याला भौतिक अथवा आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते. भौतिक प्रकृतीत त्याला 84 लाख योनीपैकी कोणतीही योनी प्राप्त होऊ शकते, परंतु आध्यात्मिक प्रकृतीत त्याला केवळ एकच प्रकारचा देह प्राप्त होतो. भौतिक प्रकृतीत त्याला आपल्या कर्मानुसार मनुष्य, देवता, पशु, पक्षी इत्यादी प्रकारचे शरीर प्राप्त होते. भौतिक स्वर्गीय लोकांची प्राप्ती करून तेथील सुखोपभोग घेण्यासाठी तो कधी कधी यज्ञ करतो, परंतु जेव्हा त्याचे पुण्य क्षीण होते तेव्हा तो या भूतलावर पुन्हा मानव रूपामध्ये परतून येतो. या प्रक्रियेलाच कर्म असे म्हटले जाते. छांदोग्य उपनिषदामध्ये वेदोक्त यज्ञविधींचे वर्णन करण्यात आले आहे. यज्ञकुंडांमध्ये 5 प्रकारच्या अग्नीमध्ये 5 प्रकारच्या आहुती दिल्या जातात. हे 5 अग्नी म्हणजे स्वर्गलोक, मेघ, पृथ्वी, स्त्री आणि पुरुष अशा आणि 5 प्रकारच्या यज्ञाहुती म्हणजे श्रद्धा, चंद्रावरील भोक्ता, वर्षा, अन्न आणि वीर्य होय. यज्ञ पद्धतीमध्ये जीवात्मा विशिष्ट स्वर्गलोकांच्या प्राप्तीकरिता विशिष्ट यज्ञ करतो आणि अशा यज्ञामुळे त्याला त्या लोकांची प्राप्ती होते. जेव्हा यज्ञजन्य पुण्य क्षीण होते तेव्हा जीव पर्जन्याच्या रूपात पृथ्वीवर परतून येतो. मग तो धान्याचे रूप धारण करतो आणि मनुष्य ते धान्य खातो व त्याचे रूपांतर वीर्यामध्ये होते. त्या वीर्यापासून स्त्रीला गर्भधारणा होते आणि याप्रमाणे जीवात्म्याला यज्ञ करण्यासाठी आणि त्याच चक्राची पुनरावृत्ती करण्यासाठी पुन्हा मनुष्य देह प्राप्त होतो. या प्रकारे भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्म्याची सतत ये जा सुरू असते. परंतु कृष्ण भावनाभावित मनुष्य अशा प्रकारचे यज्ञ करण्याचे टाळतो. तो प्रत्यक्ष कृष्ण भावनेचा स्वीकार करतो आणि त्या योगे भगवत धामात परत जाण्याची तयारी करतो. भगवद्गीतेवरील निर्विशेषवादी भाष्यकार गैरवाजवी रीतीने गृहीत धरून चालतात की भौतिक जगतात ब्रह्म हेच जीवाचे रूप धारण करते आणि आपल्या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी ते गीतेमधील 15व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकाचा आधार घेतात. परंतु या श्लोकात भगवंत असेही सांगतात की जीव हा माझा नित्य अंश आहे. भगवंतांचा अंश असणाऱ्या जीवात्म्याचे भौतिक जगतात पतन होऊ शकते, तथापि भगवंतांचे अच्युत कधीही पतन होत नाही. म्हणून परब्रह्म जीवाचे रूप धारण करतो ही संकल्पना स्वीकारता येत नाही. वेदांमध्ये ब्रह्म, जीवात्मा आणि परब्रह्म भगवंत यांच्यामध्ये भेद मांडण्यात आला आहे, हे आपण जाणणे आवश्यक आहे. हरे कृष्ण, श्रील धन्यवाद. प्रभुपाद. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. सो इथे जे प्रश्न पडलेले आहेत अर्जुनाला, त्या प्रश्नांच्या संदर्भात भगवंतांनी इथे आपल्याला विश्लेषण करून सांगितलेलं आहे आणि प्रत्येक याचा अर्थ काय आहे. तर ब्रह्म हे कधीच बदलत नाही आणि ब्रह्माहून परब्रह्म हे श्रेष्ठ आहे. मग ब्रह्म म्हणजे जसं म्हटलं की जीवात्मा, जीवाला ब्रह्म म्हणून संबोधलेलं आहे आणि भगवंत हे परब्रह्म आहेत. आणि ही प्रकृत जगातील जीवांची अवस्था ही मूळ स्वरूपावस्थेपासून भिन्न असते. कारण कसं आहे की
भौतिक भावनेत प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा. कारण जेव्हा, जसं आधी आपण म्हटलेलं आहे की पावसाचा थेंब हा खाली पडण्यापूर्वी हा अतिशय ट्रान्सपरंट असतो, पण जो जसा मातीत मिसळतो तसा त्याचा चिखल होतो. आणि त्याचप्रमाणे जसं भौतिकतेमध्ये आल्यानंतर तो अहंकार, मी, तो मी जो आहे तो निश्चितच कुठेतरी जास्त वरचढ होतो. आणि त्याच्यामुळे तो प्रभुत्व गाजवण्याचा, मग तिथे कुठेही भगवंतांचं विस्मरण होतच. आणि जे काही आहे ते माझ्यामुळे आहे, मी माझ्या कष्टाने, मी माझ्या ह्यानी, की स्वतःवरचा पूर्णपणे ते जे स्वामित्व आणि पूर्णपणे सगळ्यावर अधिकार दाखवण्याची जी वृत्ती असते ती या भौतिकतेमध्ये आपल्याला दिसते. परंतु भगवंत इथे सांगतायत की या जीवाचा मूळ स्वभाव हा अध्यात्म आहे. आणि म्हणूनच अध्यात्म जेव्हा आपण म्हणतो तो जीवाचा मूळ स्वभाव आहे. आणि आध्यात्मिक किंवा कृष्ण भावनेमध्ये भगवंतांची सेवा करणे हाच त्याचा स्वभाव असतो. कारण तो प्राकृत अवस्थेमध्ये, म्हणजे तो भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर निश्चितच त्याला काय करायला लागतं, त्याच्या कर्मानुसार त्याला विविध शरीर धारण करावी लागतात. कारण तो जे कर्म करतो आहे त्या कर्माच्या फळांची तो अपेक्षा करतोय. मग त्या कर्माच्या फळांना भोगल्यामुळे त्याला त्याचे भोगही भोगायला लागतात. त्या कर्माच्या फळांचा उपभोग घेतल्यामुळे त्याचे भोग भोगणं हे सुद्धा त्याला भाग पडतं. आणि म्हणूनच त्याच्या कर्मानुसार त्याला 84 लक्ष योनींमधून पुन्हा फिरत बसायला लागतं, की त्या भौतिकतेमध्ये पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागतो. आणि त्याप्रमाणे त्याचा बहुविध सृष्टीचा व्यापार असं निरनिराळ्या जीवांमध्ये आपण बघितलं की वेगवेगळ्या जीवांमध्ये, मग जसं आपण म्हटलं आधी की देहोस दे ज्या वेगवेगळ्या देहांना त्याचं सुरुवात मी जरा कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती एक देहिनोस्मिन्यता देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस तत्र न मुह्यति. धीर मनुष्य नाही याला घाबरत, पण ज्याला यात कळलेलं नाहीये की एका देहातून दुसऱ्या देहात, की जसं 15व्या अध्यायात आपल्याला कळेल की जेव्हा आपण एका माकड कसं एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत असतं, त्याप्रमाणे हा जीव एका फांदीवरून दुसऱ्या, एका जीवातून दुसऱ्या जीवात हा स्थलांतर करत असतो, देहांतर करत असतो. कारण त्याच्या कर्मामुळे, कारण जे तो कर्म करतोय ते सकाम कर्म म्हटलं जातं. का त्याला सकाम कर्म म्हटलं जातं? जीवात्मा हा विविध प्रकारच्या याचा पुढे मला वाटतं उल्लेख आलेला आहे सकाम कर्माचा. ठीक आहे, तो ज्या क्रिया करत असतो त्याला सकाम कर्म म्हटलेलं आहे. आणि त्याप्रमाणे एक मिनिट हा. ठीक आहे, तर त्याप्रमाणे भौतिकतेमध्ये आल्यानंतर त्याला त्या 84 लक्ष योनींमधून पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागतो. आणि म्हणूनच तो काय करतो, तो भौतिक प्रकृतीच्या अंधकारात विलीन होतो आणि जड तत्वाशी, म्हणजे काय, तर भगवंतांची ही शक्ती आहे. मग भगवंतांची पराशक्ती आणि अपराशक्ती. भौतिक शक्ती, भौतिक प्रकृती म्हणजेच अधिभूत, पुढे जाऊन आपण बघणार आहोत की अधियज्ञ, अधिभूत, अधिदैव. आणि हे काय आहे हे सगळं, तर त्यापैकी भौतिक प्रकृतीमध्ये जेव्हा जीव येतो तेव्हा तो त्याच्यामध्ये जखडतो आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे बांधला जातो त्याच्या कर्मांमुळे. आणि ही अपरा प्रकृती आहे, श्रेष्ठ प्रकृती, सॉरी कनिष्ठ प्रकृती आहे. पण जीवाला निश्चितच पराशक्तीचा भाग म्हटलेला आहे. पण त्याला कुठेतरी तटस्थ शक्तीवर, आणि म्हणूनच जीवाला भगवंतांची तटस्था शक्ती म्हटलेलं आहे, की जीवाने ठरवायचं आहे की त्या भौतिकतेमध्ये पूर्णपणे गुंतून पडायचंय का मग आध्यात्मिक प्रकृतीशी तादात्म्य करायचं आहे. आणि आध्यात्मिक प्रकृतीशी तादात्म्य केलं तर फक्त त्या भगवंतांच्या सेवकाची तेवढ्याच देहाची प्राप्ती होते. पण जर त्या भौतिकतेशी तादात्म्य केलं तर पुन्हा पुन्हा त्या कर्मामध्ये अडकलं जातं. मग भले सकाम कर्म केली जातात, मग सकाम कर्म कशाला केली जातात, तर सुखोप उपभोग घेण्यासाठी. की जसं आपण कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणतो, त्यापैकी कर्म जे आहे ही क्रियाशीलता, ज्या काही क्रिया केल्या जातात त्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी केल्या जातात. आणि म्हणूनच मग जरी ते सकाम कर्म असेल, जरी स्वर्ग लोकामध्ये जन्म मिळाला तरी तिथे पापपुण्याचा घडा भरला आणि पुण्य क्षीण झालं किंवा निश्चित पुन्हा या मृत्यू लोकामध्ये पुन्हा जन्म घ्यायला जाते. आणि म्हणूनच या प्रक्रियेलाच कर्म म्हणतात.
तो भूतलावर पुन्हा मानव रूपामध्ये जन्म घेतो, कारण त्याच्या कर्मामुळे. आणि म्हणूनच या या प्रक्रियेलाच कर्म म्हटलंय, की या सगळ्या मनुष्य करतो आहे ते सुद्धा कर्म. आणि मग या प्रक्रियेला, की पुन्हा पुन्हा त्या चक्रातून तो फिरतोय, 84 लक्ष योनींमधून तो त्याच्या कर्मामुळे फिरतो आहे. मग त्याच्या कर्मानुसार त्याला त्या पशुचा जन्म मिळतो, पक्ष्याचा जन्म मिळू शकतो, किंवा कुठल्याही जीवाचा जन्म मिळू शकतो. अशा प्रकारे या या गोष्टीला कुठेतरी उपनिषदांचं पण साधर्म्य संदर्भ दिलेला आहे, की 5 प्रकारच्या, मग निरनिराळ्या प्रकारचे यज्ञ केले जातात आणि त्याच्या आहुत्या दिल्या जातात. तर हे अग्नी म्हणजे स्वर्गलोक, मेघ, पृथ्वी, स्त्री आणि पुरुष असे ते आहुती देणारे म्हणजे हे अग्नी आहेत. आणि त्या अग्नीमध्ये आहुती कशाच्या दिल्या जातात, तर स्वर्गलोक मध्ये श्रद्धा, त्यानंतर चंद्रावरील भोगता, वर्षा म्हणजे मेघ, पृथ्वी अन्न, आणि स्त्री पुरुष तर वीर्य म्हणजेच काय, की जे वीर्य तयार होतं. तर याला याला संदर्भ असा आहे, ज्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं, की मनुष्य जे खातोय म्हणजे जे कर्मानी, मला वाटतं आता हे व्हॉट्सअपवर पण कुठेतरी असं एक फिरत होतं आणि त्याला कुठेतरी संदर्भ आहे, त्याच संदर्भाला जोडून मला हे कुठेतरी आठवतंय, की जे कर्म कुठेतरी पापकर्म धुतली जातील त्रिवेणी संगमात, या भावनेने तिथे जाऊन स्नान केलं जातं. पण मग तिथे असा प्रश्न विचारला जातो, मग ती नदी घेणार आहे का, तो सागर घेणार आहे का, तर कोणीच ते कर्म घेत नाही. तर ते पुन्हा जेव्हा ढगामध्ये जातं, तर ते पर्जन्याने पुन्हा ते कर्म माणसावरच उलटतंय. म्हणजे पुन्हा त्या कर्माचं जे चक्र आहे, ते चक्र पुन्हा उलटून तुमच्याकडेच येत आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यातनं सुटू शकत नाही. जर तुम्हाला त्या कर्माचे भोग भोगायचे आहेत, उपभोगायची आहेत कर्म, ते कर्मच भगवंतांना अर्पण करायचं नाहीये, तर निश्चितच मग त्याचे भोगही भोगायला लागतात. आणि पुन्हा त्याच्यामध्येच त्या चक्रामध्ये अडकून विविध प्रकारच्या जीवांमध्ये जन्म घेतला जातो. तर हे जे अग्नी आणि आहुती म्हटलेले आहेत, की ज्या प्रकारे मग पुरुष हे वीर्य स्वतःच देतं, स्त्री अन्न, पृथ्वीला वर्षा, त्यानंतर मेघ, आणि स्वर्ग लोकावर श्रद्धा. तर हे त्या प्रकारचे याचा एक संदर्भ आहे, जो मी भागवतामध्ये तुम्हाला सांगेन. याच्या डिटेलमध्ये मी आता खूप जात नाही आपल्या या स्तरावरती, पण हे थोडंसं बाजूला ठेवूया आपण. आणि हे यज्ञ आणि त्याच्या आहुती याचा 3ऱ्या अध्यायामध्ये पण आपण उल्लेख केला होता, की प्रत्येक जण भगवंतांना प्राप्त करू शकतो. मग तो भले कुठल्याही आश्रमात असू दे किंवा कुठल्याही वर्णाचा असू दे, तो ब्राह्मण असू दे, क्षत्रिय असू दे, क्षुद्र असू दे, वैश्य असू दे, किंवा तो ब्रह्मचर्याश्रमात असू दे, गृहस्थाश्रमात असू दे, वानप्रस्थाश्रमात असू दे, किंवा संन्यासाश्रमामध्ये असू दे. तर त्याने त्या यज्ञाची आहुती काय द्यायची आहे, तर तिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अशा आहुती देऊन तोही त्या यज्ञाला पूर्णपणे समर्पित करू शकतो. आणि निश्चितच या प्रकारे तो स्वतःला आपण म्हणू ना, की तो यज्ञ तो विष्णूंना अर्पण करतोय आणि तो भगवंतांना प्राप्त करू शकतो, भगवंतांशी जोडला जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण त्या कर्मातून भगवंतांना कसं अर्पण करता येते, त्या या यज्ञांद्वारे दाखवलंय. पण हे जे यज्ञ आहेत आणि या ज्या आहुती आहेत, याच्याबद्दलचा काही संदर्भ असेल तर मी निश्चितच तुम्हाला टाकेन. तर ती कुठल्या यज्ञाला कुठली आहुती आहे, याचा आपण विश्लेषित चर्चा, मी तुम्हाला त्याचा संदर्भ नक्की पाठवेल. आता आपण याच्या खूप खोलात शिरायला नको. फक्त लक्षात घ्या, की विष्णूंना सगळे यज्ञ अर्पण केले जातात आणि या ज्या आहुती आहेत, ह्या निरनिराळ्या प्रकारच्या आहुती या यज्ञामध्ये दिल्या जातात. यज्ञ पद्धतीमध्ये जीवात्मा विशिष्ट स्वर्ग लोकांच्या प्राप्तीकरता विशिष्ट यज्ञ करतो. त्यालाच काय म्हटलं जातं, सकाम कर्म म्हटलं जातं. कारण तो पुण्य करतोय, पण ते पुण्य काय करतोय, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी. आणि म्हणून मग त्याला काय होतंय, त्याला जरी स्वर्गलोकामध्ये जन्म मिळाला तरी पुन्हा स्वर्गलोकातलं पुण्यक्षीण झाल्यावर पुन्हा या मृत्यू लोकामध्ये निश्चितच यावं लागतं. आणि जीव पर्जन्याच्या रूपामध्ये पृथ्वीवर परतून येतो, तो धान्याचं रूप धारण करतो. मग ज्या प्रकारे तो धान्यात शिरतो आणि त्याप्रमाणे मग ते धान्य मनुष्यच खातो, आणि ते मनुष्याने खाल्लेलं धान्य त्याचं वीर्यामध्ये रूपांतर होतं, जे वीर्य स्त्रीची गर्भधारणा करतं. आणि ज्याला आपण स्पर्म्स पासून जे मिळतं आपल्याला, म्हणजे जे मेल आणि फिमेल्सचं जे आपण म्हणतो जे सिक्रिशन्स असतात, तर जे मेल सिक्रिशन्सला वीर्य म्हटलेलं आहे. आणि या वीर्यापासून स्त्रीची गर्भधारणा होते. याप्रमाणे जीवात्म्याला यज्ञ करण्यासाठी आणि त्याच चक्राची पुनरावृत्ती करण्यासाठी पुन्हा मनुष्य देह
प्राप्त होतो. म्हणजे काय, तर पुन्हा तो त्या कर्माच्या चक्रामध्ये अडकलाय. कारण त्याच्याच कर्माने तो त्या चक्रामध्ये बांधला गेलेला आहे. जोपर्यंत तो ते भगवंतांना अर्पण करत नाही, त्याला जोपर्यंत त्याची फळं उपभोगायची आहेत, तोपर्यंत त्याचे भोगही त्याला या कर्मानुसारच भोगायला लागणार आहेत. आणि म्हणूनच या जीवात्म्याची सतत ये जा कशात चालू असते, भौतिकतेमध्ये चालू असते. पण कृष्ण भावना भावित मनुष्य मात्र या प्रकारचे यज्ञ, मग तो अशा आहुतीही देत नाही की ज्याच्यापासून त्याला फळ मिळवायचं आहे. कारण तो जे यज्ञ करतो तो ते निष्काम पद्धतीने यज्ञ करतो आणि तिथे कुठेही त्याला त्या फळांची अपेक्षा नसते. आणि म्हणूनच कृष्ण भावनेचा स्वीकार केल्यामुळे तो भगवत धामात जाण्याची सुद्धा तयारी करू शकतो. आणि मग इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे की अध्यात्म हा जीवाचा मूळ स्वभाव आहे. कारण भगवंत 15व्या अध्याय ते आपल्याला सांगतील, ममई वांशो जीव लोके जीवभूत सनातन, हा की हा जो जीवभूत म्हणजे हा जीवात्मा जो आहे, हा जीवात्मा जरी तो प्राकृतिक म्हणजे तो भौतिक प्रकृतीमध्ये असला तरी त्याचा मूळ स्वभाव हा अध्यात्म आहे. फक्त त्याला कृष्णाचं विस्मरण झालेलं आहे. आणि म्हणूनच तो कुठेतरी या भौतिकतेमध्ये पूर्णपणे जखडला गेलेला आहे, तिथे पूर्णपणे अडकला गेलेला आहे. पण जीवात्मा आणि भगवंत यांच्यामधला भेद, म्हणून आपण जे द्वैतवाद आणि अद्वैतवाद, की जिथे अद्वैतवाद सांगतोय की आम्ही भगवंतच होऊ शकतो, की ऍट सम पॉइंट ऑफ टाइम त्या जीवात्म्याला भगवंत होता येतं, तसं द्वैतवाद सांगत नाही. तर हा निश्चितच वेगळी आयडेंटिटी आहे जीवात्म्याला आणि भगवंतांना. भगवंत हे आध्यात्मिक आहे, जीव हा भौतिक आहे. त्याचं शरीर आणि आत्मा हे निराळे आहेत. जिथे भगवंत हे आध्यात्मिक आहे, ज्यांचा शरीर आणि आत्मा हा एकच आहे. आणि म्हणून हा भेद जाणणे, अचिंत्य भेद अभेद, पुन्हा हे तत्व इथे सांगितलेलं आहे. चैतन्य महाप्रभूंनी जे सांगितलेलं आहे की क्वालिटेटिव्हली वी आर लाईक गॉड बट नॉट क्वांटिटेटिव्हली, परिमाणात्मक आपण भगवंत होऊ शकत नाही. म्हणून ती आयडेंटिटी, वी हॅव अवर स्पेशल आयडेंटिटी, आपली आयडेंटिटी तशीच राहील, पण आपण भगवंतांचे अंश आहोत, भगवंतांचे सेवक आहोत. नित्यो नित्यानाम चेतन चेतना, की त्या प्रकारे अतिशय म्हणजे नित्य आपण भगवंतांचे दास आहोत. दासान 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 दास, ही स्थिती आपण, ही आपली पोझिशन आपण जाणणं अतिशय आवश्यक आहे. तर आतापर्यंतच्या 3 श्लोकांमध्ये काही शंका आहेत का? कारण काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही विचारू शकता. तर तुम्हाला काही यामध्ये मी खूप खोलात काही ठिकाणी शिरत नाहीये या लेवलला. आता तुम्हाला पुढे जाऊन जेव्हा सॉरी जेव्हा नेक्टर ऑफ डिव्होशन शिकायचंय बघ सिंधू, त्याच्यामध्ये बऱ्याच या गोष्टींचा उल्लेख आहे. तर तिथे निश्चितच याची अजून सखोल चर्चा केली जाईल. आता काही श्लोकांमध्ये काही प्रश्न आहेत का तुम्हाला? या अधिभूत हरे अधियज्ञ कृष्ण काही? माताजी. येस माताजी, हरे कृष्ण. माताजी, याच्यामध्ये म्हणजे आतापर्यंत ब्रह्म म्हणजे काय हेच सांगतायत ना तिन्ही श्लोकांमध्ये? ब्रह्म म्हणूनच सांगितलेलं आहे. तो पुढे अजून गेलेले नाहीत, पुढे अजून जातोय आपण. आणि अधियज्ञ की यज्ञांचा अधिष्ठाता एवढं सांगितलेलं आहे. पण मुख्य इथे जीवात्मा आणि ब्रह्माविषयीच मुख्य या तिन्ही श्लोकात आहे. पुढे जाऊन आता आपण पुढच्या संज्ञांना सुद्धा जाणणार आहोत. हा, ठीक आहे, हरे कृष्ण माता. हरे हा कृष्ण. हा. बाकी कोणाला काही प्रश्न आहेत का? नसतील तर आपण पुढे जाऊ. अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञो अहमेवात्र देहे देह भृतांबर. येस, कोणाला वाचायची इच्छा आहे? हरे कृष्णा. वाचू का माताजी? हो, वाचू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे देहभृतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ, यज्ञांचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. तात्पर्य: भौतिक प्रकृती सतत बदलत असते. भौतिक देहामध्ये सामान्यतः 6 स्थित्यंतरे होतात: उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश. या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणण्यात येते. विशिष्ट काळी तिची उत्पत्ती होते आणि विशिष्ट काळी लय होतो. देवदेवता आणि त्यांच्या ग्रहलोकांचा समावेश असणाऱ्या भगवंतांच्या विराट रूपाच्या संकल्पनेलाच अधिदैवत असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णांचे अंशिक विस्तारित रूप असणारा परमात्मा
हा प्रत्येक देहामध्ये जीवात्म्याबरोबर उपस्थित असतो. परमात्म्याला अधियज्ञ असे म्हणतात आणि तो हृदयामध्ये स्थित असतो. या श्लोकाच्या संदर्भात एव हा शब्द विशेष करून महत्वपूर्ण आहे, कारण या शब्दांद्वारे भगवंत निक्षून सांगतात की परमात्मा हा त्यांच्यापासून भिन्न नाही. परमात्मा पुरुषोत्तम भगवान जीवात्म्याच्या शेजारी स्थित असतो आणि तो जीवाच्या प्रत्येक क्रियांचा साक्षी असतो व त्याच्या विविध भावनांचे उगमस्थान असतो. परमात्मा हा जीवाला स्वतंत्रपणे कर्म करण्याची संधी देतो आणि त्याच्या सर्व क्रियांचा तो साक्षी असतो. भगवंतांच्या या विविध अभिव्यक्तींचे कार्य हे भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असणाऱ्या विशुद्ध भक्ताला आपोआपच स्पष्टपणे समजते. भगवंतांच्या महाकाय विराट रूपाचे अधिदैवताचे ध्या ध्यान नवसाधकाद्वारे केले जाते. कारण भगवंतांच्या परमात्मा रूपाचे ध्यान करण्याइतपत नवसाधक उन्नत झालेले नसतात. यास्तव नवसाधकांना भगवंतांच्या विराट रूपाचे, विराट पुरुषाचे ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. या विराट पुरुषाचे चरण म्हणजे पाताळ लोक आहे. त्यांचे नेत्र म्हणजे चंद्र आणि सूर्य आहे आणि याचे शीर्ष म्हणजे उच्चतर लोक आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण हरे कृष्ण. तर इथे आपण आता जसं तुम्ही म्हणालात की ब्रह्म या गोष्टीविषयी आपण जे जाणलं, ब्रह्म जे ब्राह्मण किंवा जीवात्मा याला ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि या जीवात्म्याचा मूळ स्वभाव हा अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे अध्य आत्मा, म्हणजे आध्यात्मिक आत्मा. आणि म्हणून जीवात्मा हा मूळ आध्यात्मिक आहे, पण त्याला तटस्थ शक्तीवर ठेवलंय, कारण तो आध्यात्मिक स्वतःला संलग्न करतोय का तो भौतिकतेमध्ये स्वतःला संलग्न करतोय, हे त्याच्यावरती भगवंतांनी ठेवलंय. कारण ते जे मायन्यूट इंडिपेंडन्स दिले, ते सूक्ष्म स्वातंत्र्य भगवंतांनी दिलेलं आहे, त्यासाठी भगवंतांनी त्याला तटस्थ शक्तीवरती ठेवलेला आहे. आणि म्हणून हा जीव त्याच्या त्या वागण्यानुसार, त्याच्या कर्मानुसार त्या भौतिकतेमध्ये पुन्हा पुन्हा का गुरफटतो, कारण त्याच्या कर्माने गुरफटतो. आणि भौतिक प्रकृती सतत बदलत काय असते, तर प्रकृती बदलत असते. ही प्रकृती म्हणजे काय, तर प्रकृती म्हणजेच ही अधिभूत याला म्हटलेलं आहे. अधिभूत म्हणजे ही भौतिक प्रकृती जी भगवंतांचीच बनलेली प्रकृती आहे. तर तिथे काय चालतं, उत्पत्ती म्हणजे कुठेतरी सगळ्याचं काय म्हणतात ना, प्रजनन केलं जातं, विकास होतो तिथे. स्थिती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या लेवल्स मधनं गेलं जातं. प्रजनन, क्षय आणि विनाश या सगळ्या गोष्टींच्या स्टेजेस मधून जायला लागतं की कशा प्रकारे तिथे डेव्हलपमेंट होती आहे. त्यानंतर एका ठराविक लेवल्स पर्यंत ती डेव्हलपमेंट होते. त्यानंतर प्रजनन होतंय, क्षय होतोय त्या गोष्टीचा. प्रजनन म्हणजे व्युत्पत्ती, अजून त्याचं उत्पादन वाढतंय, आणि त्यानंतर मग त्याचा क्षय होतोय, कुठेतरी ते कमी होतंय, आणि पुन्हा त्याचा पूर्णपणे विनाश. की या भौतिक प्रकृतीचं काय म्हणतो ना त्याला मॅनिफेस्टेशन, म्हणजे त्याचं इन्हेलेशन आणि पूर्णपणे त्याला काय म्हणतात त्याला, पूर्णपणे त्याला नाश करणं हे सुद्धा भगवंतांच्याच हातात आहे. की कम्प्लिटली म्हणजे त्याची उत्पत्ती आणि त्याचा विनाश हा भगवंतांद्वारेच केला जातो. आणि म्हणून ही भौतिक प्रकृती ही इतकी स्ट्रॉंग आहे, पण ती भगवंतांचीच निर्मिती आहे, आणि भगवंतांकडूनच त्याचा निर्मिती आणि विनाश हा होत असतो. ती विशिष्ट काळी लय पावत असते. देवी देवता आणि त्यांच्या ग्रहलोकांचा समावेश मग अधिदैव कशाला म्हटलेला आहे, तर ज्यामध्ये देवी देवतांचा समावेश आहे. मग जे भगवंतांचं विराट रूप म्हणजे विश्वरूप दर्शन, जे 11व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण आपल्या शिष्याला अर्जुनाच्या विनंतीनुसार ते त्याला जे दाखवतात, ते नसून अधिदैव म्हटलेले, त्यालाच अधिदैव, त्या विराट रूपाला. कारण तिथे सर्व देवी देवतांचा, सर्पांचा, त्यानंतर सगळ्या शिवा ब्रह्म या सगळ्यांचा तिथे समावेश आहे, म्हणून त्याला अधिदैव म्हटलेला आहे. आणि त्याचबरोबर जो परमात्मा रूपामध्ये प्रत्येक हृदयाच्या, प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये निवास करतो, असा अधियज्ञ म्हणजे सगळ्या यज्ञांचा अधिष्ठाता. ज्या 3ऱ्या अध्यायात आपण म्हटलं की सगळे यज्ञ हे विष्णूंना अर्पण केले जातात. जे काही तुमची दृढ श्रद्धा असेल ही भगवंतांमार्फत पुरवली जाते. जी काही तुमची गरज असेल ती फक्त ते देवी देवता पुरवत नाहीत, तर देवी देवता हे भगवंतांच्या आज्ञेनुसारच त्याची पूर्णपणे काळजी घेत आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे सर्व यज्ञांचा अधिष्ठाता हे प्रत्यक्ष भगवंत म्हणजेच अधियज्ञ आहेत. म्हणजेच ते परमात्मा रूपाने प्रत्येक हृदयाच्या, प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये निवास करत आहे. आणि अशा प्रकारे भगवंतांच्या या विविध अभिव्यक्तींचं कार्य हे भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असणाऱ्या विशुद्ध भक्ताला आपोआपच कळत असते. मग हे जे काही भगवंतांचं
अधिदैव, अधिभूत, अधियज्ञ, आणि हा अधियज्ञ की सगळ्या यज्ञांचा अधिष्ठाता आहे त्या भक्ताला निश्चितच पूर्णपणे माहीत असतं, आणि त्याप्रमाणे तो भगवंतांची आळवणी करीत असतो. आणि म्हणून भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त असणाऱ्या विशुद्ध भक्ताला आपोआपच, मग त्याला कुठलंही मुद्दाम असं काही वेगळं ट्रेनिंग घ्यायला लागत नाही. ज्यांची भगवंतांवर पूर्णपणे श्रद्धा आहे ते निश्चितच या मार्गातलं ज्ञानही तितक्याच सुलभपणे घेऊ शकतात. भगवंतांचं महाकाय विराट रूप, अधिदैवताचं ध्यान नवसाधकांवर आहे. मग का का ह्या गोष्टीला खरोखर आता पुढे जाऊन प्रश्न आहेत काही, की हे जे विराट रूप आहे, या विराट रूप, मग 11व्या अध्यायात हे प्रश्न आपण अजून सखोलपणे जाणू. पण ह्या विराट रूपाला हे भगवंतांचं टेम्पररी इन्कारनेशन आहे, टेम्पररी, तात्पुरतं. तिथेच कुरुक्षेत्रावरती अर्जुनाच्या समर्पकाने अर्जुनाला बुस्टअप करण्यासाठी अर्जुनाच्या विनंतीला मान देऊन भगवंतांनी ते विराट रूप तेच प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावरती दाखवलेलं आहे. परंतु म्हणूनच जे नवसाधक, की ज्यांना कोणाला विश्वास नाहीये की कृष्ण म्हणजे कोण, इथपासूनच सुरुवात आहे, आणि आपल्या इंद्रियांच्या लिमिटेशन्समुळे ते भगवंतांना अगदी बाजूला श्रीकृष्ण येऊन बसले तरी आपण ओळखू शकणार नाही हो त्यांना, कारण आपली इंद्रिय इतकी सदोष आहेत. कान, नाक, डोळे, जिव्हा, स्पर्श आपल्याला नाही तितकं कळू शकत. आपण आपण त्या भौतिकतेमध्ये आहोत आणि आपण अतिशय प्राथमिक पातळीवर आहोत. आणि म्हणून इथे म्हटलंय की नवसाधकांना अशा या नदी दैवताचं आणि याचं स्मरण करायला सांगितलं जातं, कारण ते भगवंतांच्या भगवान रूपाशी लगेच, म्हणजे इमिजिएट जोडले जाऊ शकत नाही. कारण त्या श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती या सगळ्या टप्प्यांमधनं जाऊन मग ते भगवंतांशी पूर्णपणे जोडले जाऊ शकतात. अशा प्रकारे भगवंतांचं हे विराट रूप जे दाखवलेलं आहे, अनेक त्याच्यामध्ये अनेक तोंड आहेत, अनेक जिव्हा, अनेक दंत, आणि अशा सगळ्या या विक्राळ, अशा अकराळ विक्राळ रूपाला अर्जुन बघून घाबरला होता, आणि म्हणूनच त्याचं मन कुठेतरी खूप हल्लं, आणि त्याला भगवंतांना आपल्या प्रत्यक्ष मनमोहक रूपामध्ये किंवा वैकुंठातील 4 भुजा रूपात दाखव ही तो भगवंतांना विनंती करतो. कारण तिथे भगवंतांचे गोलोक वृंदावन आहे, तिथे मात्र भगवंतांचे चंद्र सूर्य हेच भगवंतांचे डोळ्यांपासून आहे, की ज्यांचा प्रकाश पूर्ण हा भगवंतांमुळेच असतो. ठीक आहे, पुढचा श्लोक घेऊया आपण 5वा. कुणाला काही प्रश्न आहे का या संदर्भात? हो माताजी, सुरुवातीला तात्पर्यामध्ये सांगितलं पहा, बोला. भौतिक देहामध्ये सामान्यतः 6 स्थित्यंतरे होतात. बरोबर. ही स्थित्यंतर भौतिक म्हणजे देहात माताजी चेंजेस होतात. सामान्यतः, तर त्यातलं उत्पत्ती समजलं. हा, हा हा, समजलं, पण स्थिती म्हणजे काय? स्थिती म्हणजे वेगवेगळ्या स्थिती स्थिती, म्हणजे काय? वेगवेगळ्या लेवल्स मधनं, म्हणजे विकास होतो ना, तो विकास वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्टेजेस मधनं. स्थिती म्हणजे स्टेजेस माताजी, वेगवेगळ्या स्टेजेस. जसं आपण म्हटलो ना की अच्छा. बालकाळ आहे, थोडा युवा काळ आहे, तरुणपण आहे. मग प्रजनन म्हणजे काय होतं, की मग अजून प्रजनन म्हणजे अजून तिची वाढ केली जाते ना. जेव्हा तारुण्य वयात असतो तेव्हा काय केलं जातं, मग जो भोग केला जातो, संभोग, त्याच्यामुळे प्रजनन होतं. आणि मग कुठेतरी जेव्हा वृद्ध होतं तेव्हा क्षय आणि मग विनाश, की कुठेतरी जीर्ण होतं, शरीर जीर्ण होतं, की अवयवांचा क्षय व्हायला लागतो, पेशींचा क्षय व्हायला लागतो, आणि मग विनाश होतो. अशा प्रकारच्या स्टेजेस मधनं जायला लागतं, ही डेव्हलपमेंट होते, पण त्या लेवल्स मधनं होत मग त्याचा क्षय आणि विनाश, अशा या सगळ्या स्थितीतून याला जीवाला जायला लागतं. ही स्थित्यंतर आहे. आलं लक्षात? एक म्हणजे हो हो. आपलं विचारू का, एक म्हणजे आपलं पूर्ण वाढ झाल्यानंतर हा, आपलं उतार वयाच्या मधला जो काळ आहे ती स्थिती का, म्हणजे नाही, ह्या सगळ्या स्थितीच आहेत. जसं मी म्हटलं ना, देहिनोस मिन्यथा देहे कौमारम यौवनम जरा. तुम्ही बाल्यावस्थेत असतात, तुम्ही थोडंसं मधली टीनेजर स्टेज असते, त्याच्यानंतर तारुण्य अवस्था असते, त्यानंतर तुमची अवस्था, अवस्था म्हणजे स्थिती, या वेगवेगळ्या प्रकारच्या. गृहस्थावस्था असते. येस येस, अशा प्रकारच्या या वेगवेगळ्या स्थितींमधनं तुम्हाला जायला लागतं. आलं लक्षात? त्यालाच त्या प्रत्येक स्टेजला स्थिती असं येस म्हणायचं. येस येस, त्याला हा शब्द वापरलेला आहे. अजून हम्म. काही आहेत प्रश्न या संदर्भात? येस, बाकी समजलंय. समजलंय? ठीक आहे, हो पुढे हो जाऊया. माताजी, समजलंय. येस,
विमल माताजी, पुष्पलता हो हो. माताजी, मीनल माताजी, काही प्रश्न आहेत अजून? नाही नाही. ठीक आहे, ओके. पुढे जाऊ आपण. श्लोक क्रमांक 5. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं य प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. कोणाला वाचायचंय? विमल माताजी वाचणार का? हरे कृष्णा. हरे कृष्णा विमल माताजी, पुष्पलता माताजी, अजून कोणाला वाचायची इच्छा आहे? मी वाचते पाहिजे तर चला. हो, वाचा वाचा. आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच संशय नाही. तात्पर्य: या श्लोकामध्ये कृष्ण भावनेच्या महत्तेवर जोर देण्यात आला आहे. कृष्ण भावनेमध्ये जो कोणी आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंताच्या दिव्य प्रकृतीची तात्काळ प्राप्ती होते. भगवंत हे विशुद्धाहूनही विशुद्ध आहेत आणि म्हणून जो कोणी कृष्ण भावना भावित असतो तो सुद्धा विशुद्धाहून विशुद्ध असतो. या श्लोकातील स्मरण हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. ज्याने कृष्ण भावना भक्ती योगाचे आचरण केलेले नाही त्या अशुद्ध जीवाला श्रीकृष्णाचे स्मरण करणे शक्य नाही. म्हणून कृष्ण भावनेचे आचरण जीवनाच्या आरंभापासूनच केले पाहिजे. अंतकाळी कोणाला जर आपले जीवन सफल करावयाचे असेल तर त्यांच्यासाठी कृष्ण स्मरण हे अनिवार्य आहे. म्हणून मनुष्याने सतत अविरतपणे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केला पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की व्यक्तीने वृक्षाप्रमाणे सहनशील झाले पाहिजे. तरोरीव सहिष्णुनाः हरे कृष्ण जप करणाऱ्या व्यक्तीच्या मार्गामध्ये अनेक संकटे निर्माण होऊ शकतात. तरीही अशा सर्व संकटांना सहन करीत मनुष्याने हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा अविरतपणे जप सुरूच ठेवला पाहिजे, जेणेकरून त्याला आपल्या अंतकाळी कृष्ण भावनेचा पुरेपूर लाभ होऊ शकेल. हरे हरे कृष्ण. कृष्ण हरे कृष्ण. पुन्हा पुन्हा मंत्राचा उल्लेख केलाय बघा, की इतर आपण गोष्ट म्हटलं. बरोबर आहे. येस, म्हणून त्याचा उल्लेख ही याचं महात्म्य. हरे हरे नम आपण म्हणतो ना, की हरे नम हरे नम केवलम कलौ नास्ति एव नास्ति एव गतिरन्यथा. चैतन्य महाप्रभू म्हणाले, इतर कुठलाही मार्ग नाही, इतर कुठलाही मार्ग नाही, इतर कुठलाही मार्ग नाही. आणि म्हणूनच नामस्मरणाचा, की या महामंत्राचा जप केला पाहिजे. तरोरीव सहिष्णुना, की हरिकृष्णाचा जप करणाऱ्या व्यक्तींच्या मार्गातली अनेक संकटे निर्माण होऊ शकतात, पण या संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये येतं आणि निश्चितच ते सहन करण्याचं सामर्थ्य त्या मनुष्यामध्ये या हरे कृष्णाच्या महामंत्रिणी, की आपण आपण राधेला अडवतोय आणि हरे म्हणजे भगवंतांची शक्ती आहे, ज्याला आपण अडवतोय की आम्हाला कृष्णाच्या भक्तीत ठेव. मग काहीच मागायचं नाही हो तिथे. योग्य आहे ते भगवंत देणार आहेत सगळं. आणि म्हणूनच नाम जप करायचा आहे, त्याचा महिमा अशा प्रकारे आहे की आपण भगवंतांशी जोडलेले राहायला पाहिजे. आणि म्हणूनच इथे स्मरणम, हे स्मरण जे आहे हे स्मरण अतिशय. म्हणून मग फक्त काय म्हणतात, वयाची 60 वर्ष झाली, आता रिटायर झालो, आता मला गीता वाचू दे, किंवा मग 70 75 जरा म्हातारपण आलं की आता हे वय आहे की आपण आता अध्यात्म शिकलं पाहिजे, आता आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरी आणि याचा अभ्यास केला पाहिजे. अहो पण तोपर्यंत ती अवयव असतात का सुस्थितीमध्ये? कितीतरी त्याचा त्याला कितीतरी प्रौढत्व आलेलं असतं आणि म्हातारपण आलेलं असतं. आणि म्हणूनच या गोष्टीला जाणलं पाहिजे की स्मरण, हे स्मरण करणं हे वयाच्या अतिशय लहान वयापासून आलं पाहिजे. ज्या श्रीला प्रभुपादांना आपण बघतो, वयाच्या 5व्या वर्षी रथयात्रेचा आग्रह हट्ट ज्यांनी आपल्या वडिलांकडे धरला आणि त्या रथयात्रेची आज आज अनेक अनेक ग्लोबली केवढ्या रथयात्रा साजऱ्या केल्या जातात. असे हे श्रीला प्रभुपाद वयाच्या 5व्या वर्षी ती भावना मनात रुजलेली होती. आणि म्हणूनच ही भावना मनामध्ये अतिशय अतिशय लवकर रुजणं, म्हणून म्हणून ते मुकुंद माधव जे स्तोत्र म्हटलेलं आहे, की तू मला सगळे अवयव धड असतानाच मला मरण येऊ दे, कारण तेव्हा मी निदान तुझं स्मरण करू शकेन. परंतु जर ते स्मरण पहिल्यापासून आयुष्यभर जर भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न केला आणि आयुष्यभर जर नामस्मरण केलं तर ते स्मरण होणं हे याची भगवंत, की त्या मृत्यूसमयी भगवंतांचं स्मरण होईल याची काळजी भगवंत घेतात. त्या भक्ताची काळजी त्या भगवंतांना असते. आणि म्हणूनच त्यावेळेला जेणेकरून आपल्याला त्या अंतकाळी कृष्ण भावनेचा
पुरेपूर लाभ होऊ शकेल अशा प्रकारे आपण हा नामजप, हे नामस्मरण हे अखंड अविरतपणे आपण आयुष्यभर, मग त्याच्यासाठी वयाची मर्यादा नाहीये की आपण त्याच्यासाठी म्हातारच व्हायला पाहिजे. सगळ्या प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा आपण ती गोष्ट निश्चितच करू शकतो. आणि जितकं लवकर आपण ते शिकू शकतो तितकं आयुष्यभर आपल्याला स्मरण, म्हणजेच आपल्या लक्षात राहणं की अशा प्रकारे आपण आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्याला त्या जीवात्म्याला आध्यात्मिक अन्न द्यायचे. आणि हे आध्यात्मिक अन्न म्हणजे काय? हो, हरे कृष्णाचा महामंत्र. आणि हे आध्यात्मिक अन्न त्या मूळ स्वभाव असलेल्या अध्यात्माला मिळालं तर निश्चितच त्याचं विस्मरण होणार नाही. आणि मृत्यू समयी सुद्धा भगवंतांचं निश्चितच स्मरण होईल याची काळजी भगवंत हमखास घेतात. कारण भगवंतांना त्या भक्ताची काळजी असते, एवढं नाही लक्षात येत. आणि म्हणून ती मृत्यू समयी सुद्धा भगवंतांचं नामस्मरण होऊ शकेल. पण त्यासाठी ती दृढता असणं महत्वाचं आहे. आणि ते नामस्मरण अखंड अविरतपणे करणं, की मग अगदी म्हणत नाहीये भगवंत की तुम्ही जाऊन 4-4, 5-5 तास मंदिरात बसा आणि तिथे जाऊनच माळ घेऊन जपा. नाही, तुम्ही तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता सुद्धा या गोष्टी निश्चितच करू शकता. तर मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण निश्चित होईल. यम यम वापी स्मरन् भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. येस, वाचायचंय कोणाला? विनीता माताजी, मीनल माताजी, कोणी वाचू शकतो? वाचू का माताजी? हो, नक्की वाचा. मृणालिनी वाचा. मी वाचू का माताजी? येस, वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. मृत्यू तात्पर्य, मृत्यूच्या बिकट क्षणी मनुष्याचा स्वभाव कशा प्रकारे बदलतो याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. जो मनुष्य मृत्यू समयी श्रीकृष्णाचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंताच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होते. परंतु श्रीकृष्णा व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचे स्मरण केल्यावरही त्यास दिव्य स्वभावाची प्राप्ती होते. ही गोष्ट सत्य नाही व या मुद्द्यावर आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. मनाच्या योग्य भावस्थितीत मनुष्याला कसा मृत्यू येऊ शकतो? भरत महाराज जरी महान असले तरी मृत्यूच्या क्षणी त्यांनी हरिणांचे चिंतन केले आणि त्यांना पुढील जन्म हरिणाचा प्राप्त झाला. हरिणाच्या शरीरामध्ये जरी त्यांना आपल्या पूर्वकर्माचे स्मरण होते तरी त्यांना पशुदेहाचा देह स्वीकारावाच लागला. अर्थात मनुष्याने आयुष्यभर केलेल्या चिंतनाचा प्रभाव त्याच्या मृत्यू समयीच्या चिंतनावर पडतो. म्हणून वर्तमान जन्मामुळे भावी जन्माची निश्चिती नाही, होत काळजी असते. घ्या प्लीज. हरे जर मनुष्याने आपल्या वर्तमान आयुष्यामध्ये संपूर्ण सत्वगुणी जीवन व्यतीत केले आणि सदैव कृष्ण चिंतन केले तर त्याला मृत्यूच्या क्षणी श्रीकृष्णाच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होऊ शकते. जर मनुष्य श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेत तल्लीन झाला तर त्याला पुढील देह हा प्राकृत नसून दिव्य किंवा आध्यात्मिक असेल. म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप या मनुष्याने भावी जीवन यशस्वीपणे बदलण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. हरे कृष्ण माताजी. या महामंत्राचा महिमा बघा, प्रत्येक वेळी फक्त हरे कृष्ण म्हटलं नाहीये, तो पूर्ण मंत्र म्हटलेला, इतका या मंत्राचा महिमा आहे. आणि निश्चितच या महिम्याच्या आपण स्वतः तो आपल्याला प्रचिती येऊ शकते की कशा प्रकारे हा यशस्वीपणे मग ह्या जीवनामध्ये जे काही बदल घडवून आणायचे निश्चितच या महामंत्राच्या सहाय्याने ते आपोआपच घडलेले आपल्याला जाणून होतात. आणि म्हणून इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे की जेव्हा देहाचा त्याग करीत असतो, ज्या भावाचं स्मरण केलं जातं की यम यम वापी, की ज्या प्रकारे ज्या भावाला की स्मरण, ज्या प्रकारे मनुष्य मृत्यू पावत असताना ज्या गोष्टींचं त्याला स्मरण होतं तोच जन्म त्याला पुढच्या वेळी प्राप्त होतो हे सांगितलेलं आहे. आणि यासाठी संदर्भ म्हणजे आपल्या भरत महाराजांचं उदाहरण आहे, ज्यांनी सगळं राज्य केलं आणि सगळ्या मोठ्या मोठ्या राज्याचा त्याग करून त्यांनी पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला विलीन करून टाकलं. पण त्यानंतर एकदा जेव्हा त्यांना एक हरिणाची
आई जी हरणाच्या पाडसाला जन्म देते, पण ती सिंहाचं भक्ष होते, तेव्हा त्या हरणाच्या पाडसाला भरत महाराज घेऊन येतात आश्रमामध्ये. आणि ते इतके हरिणमय होतात की आपलं स्वतःचंही आपली पूजा अर्चा, सगळं भगवंतांचं नामस्मरण आणि सगळं करणं इतकं विसरतात, कारण ते हरणाला काय हवंय खायला प्यायला, झोपतंय कसं, किंवा या सगळ्या गोष्टी त्यांची व्यवस्थितपणे ते काळजी घेतात. पण अशा प्रकारे त्यांचं आयुष्य कसं बनतं, हरिणमय बनतं. आणि असं हे हरिणमय आयुष्य त्यांना त्या शेवटच्या क्षणी सुद्धा, ते हरिण जेव्हा निघून जातं, कारण शेवटी ते पशु आहे हो, त्या पशूंना तेवढा इंटेलिजन्स नसतो तेवढा ती बुद्धिमत्ता माणसामध्ये आहे. आणि म्हणूनच मग तेव्हा मात्र त्यांना मनामध्ये सतत की काय करत असेल आणि कुठे गेलं असेल, मग ते हरिण परत येत नाही. आणि अशा प्रकारे त्या हरणाचेच विचार मनामध्ये असतात, आणि त्या हरणाचा जन्म घेऊन त्या प्रकारे ते पुढचा जन्म त्यांना हरणाचा मिळतो. मग त्याच्या पुढची ही कथा आहे की हरणाचा जन्म जरी मिळाला तरी त्यांचं ते भावस्थितीमध्ये पर्यंत पोहोचलेले, श्रद्धा, साधुसंग, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, रुची, निष्ठा आणि भावभक्ती या स्टेज पर्यंत पोचलेले होते. कोण? भरत महाराज. आणि म्हणूनच त्यांना जरी त्या हरणाचा जन्म आला तरी ते फक्त गवत खाऊन आणि जिथे नामस्मरण आहे तिथे ते कान देऊन ऐकायचे. आणि अशा त्या पशु अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी ते त्यांचं पुण्यकर्म, किती भगवंतांचीच कृपा, आणि एक्सेप्शनली मी भरत महाराजांना आपलं पुण्यकर्म पूर्ण करता आलं. आणि त्यानंतर त्यांना जडभारत म्हणून जन्म घ्यायला लागलेला आहे. आणि त्याची कथा मग पुढे आहे की त्या जडभारतांना, की त्याला वेड्यात काढलं जातं, काहीही बोलत नसतो किंवा तो भगवंतांच्या नामस्मरणात असतो. आणि मग त्याला एका गावामध्ये राजा, जेव्हा त्याला काही त्याला मारण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा देवी त्याचं रक्षण करते की अशा प्रकारे हा निर्मळ आत्मा आहे आणि अशा या जीवात्म्याशी अशा प्रकारे वागणूक झाली नाही पाहिजे. आणि म्हणूनच मग त्या जडभारताला त्या एका त्या राज्यामध्ये जेव्हा तो ते पालखी फिरवत असतात, तेव्हा त्या राजाकडून त्याच्यावर चिडले जातात, कारण हा हळूहळू पालखी नेत असतो. आणि म्हणून मग इतरही लोक चिडतात आणि राजा बाहेर येतो. पण तेव्हा तेव्हा या जडभारताने, कारण ते तंतोतंत ज्ञानी असतात, सर्वज्ञानी असतात, जोपर्यंत त्यांनी त्यांचं तोंड उघडलेलं नसतं तोपर्यंत त्यांनी ज्ञान दिलं नाही, त्यांना कुणालाच त्याची काही कल्पना नसते. आणि म्हणून मग तेव्हा हे जडभारताने पूर्णपणे त्या राजाला त्याची महती सांगितलेली आहे आणि त्यांनी भगवत भक्तीचं सगळं कथन केलेलं आहे. असा हा ज्या क्षणी मृत्यूसमयी ज्याचं स्मरण केलं जाईल त्याचा जन्म मनुष्याला प्राप्त होतो. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मयर्पीत मनो बुद्धिर्माम वैश्यस्य संशयाः. येस, वाचायचंय कोणाला? विमलताई, योजना माताजी, हो, वाचते मी माताजी. वाचते मी. गीता माताजी, वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून हे अर्जुना, तू सदैव माझे कृष्ण या रूपाचे स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वभाव धर्माचेही आचरण केले पाहिजे. तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निसंदेह माझी प्राप्ती होईल. तात्पर्य: भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश सांसारिक कर्मे करण्यात घडून गेलेल्या सर्व लोकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मनुष्याने आपल्या विहित कर्मांचा किंवा उद्योगांचा त्याग केला पाहिजे असे भगवंत सांगत नाहीत. आपले विहित कर्म करीत असतानाच मनुष्य हरे कृष्ण महामंत्राचा जप करीत श्रीकृष्णांचे स्मरण करू शकतो. यामुळे त्याची भौतिक विकारातून मुक्तता होऊ शकते आणि त्याचे मन व बुद्धी श्रीकृष्णांच्या ठाई स्थिर होऊ शकते. श्रीकृष्णांच्या नामाचे कीर्तन केल्याने मनुष्याला सर्वोच्च लोकांची, कृष्ण लोकाची निसंदेह प्राप्ती होते. हरे हरे कृष्ण. कृष्ण, हरे कृष्ण. आणि म्हणूनच भगवंत सांगतात की स्मरण केलं पाहिजे, की अशा प्रकारे मग जसं मी म्हटलं की भगवंत सांगत नाहीत की इतके तास जाऊन बसा आणि मग तुम्ही नामस्मरण करत बसा. नाही, तुम्ही तुमच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा या गोष्टी निश्चितपणे करत असता. आपण आपले विहित कर्म करत असतानाच मनुष्याने जर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हेच आहे ना. येस.
आणि म्हणूनच मनुष्याने आयुष्यभर केलेल्या चिंतनाचा प्रभाव हा त्याच्या मृत्यू समयीच्या चिंतनावर पडतो. म्हणून वर्तमान जन्मामुळे भावी जन्मांची निश्चिती केली जाते. कारण मग प्रभुपाद एकदा बीचच्या साईडनी चाललेले आणि कोणीतरी फिशिंग करत बसले. प्रभुपाद म्हणले, बघा हे आनंद उपभोगतात त्या माशांना तडफडत हे करू, तर पुढचा जन्म हा त्यांना माशांचा ठरलेला आहे. म्हणजे तिथे कुठेतरी आनंद उपभोगायचा आहे, मग त्याचे भोगही भोगायचे की पुन्हा त्या 84 लोकशाहीतून जन्म घ्यावा लागणार. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयः. हरे कृष्णा. माताजी हा आत्ताच झाला. हा आत्ता झाला ना, तेच मला जरा कन्फ्युज झाले. येस, सॉरी. येस, मला वाटलं तो आधीचा आपण हा घेतला. येस येस, मय्यर्पित मनोबुद्धी. येस. आणि म्हणून मग विहित कर्म काढत असताना भगवंतांचं स्मरण कोणीही करू शकतं. त्याप्रमाणे भौतिक विकारातून मुक्तता मिळू शकते आणि मन आणि बुद्धी ही भगवंतांच्या स्थायी स्थिर करता येते. आणि अशा लोकांना मग पुन्हा भौतिकतेमध्ये परतून येण्याची गरज पडत नाही. ते निश्चितच त्यांना गोलोकधामाला परतून जाता येतं. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परम पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयम्. हरे कृष्णा. हरे कृष्ण माताजी. वाचू शकता? वाचा माताजी, नाही तर मी वाच. हो. हे येस. पार्था, आपले मन विचलित होऊ न देता त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे परमपुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. तात्पर्य: या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे स्मरण करण्याच्या महत्वावर जोर दिला आहे. मनुष्याच्या कृष्ण स्मृतीची, कृष्ण भावनेचे पुनर्जागृती हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने होते. भगवंतांच्या नामध्वनीचे श्रवण आणि कीर्तन या प्रक्रियांमुळे कान, जिव्हा आणि मन युक्त राहते. अशा प्रकारच्या योगध्यान आचरण करण्यास अत्यंत सोपे आहे आणि यामुळे भगवत प्राप्ती होण्यास मनुष्याला मदत होते. पुरुषम म्हणजे भोक्ता होय. भोगता हो. जीव जरी भगवंता हा भोक्ता होय. जीव जरी भगवंतांची तटस्थ शक्ती असले तरी ते भौतिक विकारामध्ये बद्ध झालेले असतात. ते स्वतःला भोक्ता समजतात, परंतु ते परमभोक्ता असू शकत नाहीत. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंत हेच आपल्या विविध रूपांद्वारे आणि नारायण, वासुदेव इत्यादी विभूतींच्या द्वारे परमभोक्ता आहेत. भक्त हे भगवंतांचे त्यांच्या नारायण, कृष्ण, राम इत्यादी कोणत्याही रूपामध्ये हरे कृष्ण कीर्तनाद्वारे निरंतर स्मरण करू शकतो. अशा अभ्यासामुळे त्याची शुद्धी होईल आणि आयुष्याच्या शेवटी त्याने केलेल्या निरंतर स्मरणामुळे त्याला भगवत धामाची प्राप्ती होईल. योगाभ्यास म्हणजे परमात्म्यावर ध्यान करणे होय. त्याचप्रमाणे हरे कृष्ण जपामुळे मनुष्याचे मन भगवंतांच्या ठायी नित्य एकाग्र राहते. चंचल असल्यामुळे मनाला बळेच कृष्ण चिंतनात युक्त करणे आवश्यक आहे. आपण फुलपाखरू व्हावे असे चिंतन करणाऱ्या सुरवंटाचे एक उदाहरण वारंवार दिले जाते. असे चिंतन केल्यामुळे त्याच जीवनात सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरामध्ये होते. त्याचप्रमाणे जर आपण सदैव कृष्ण चिंतन केले तर निश्चितपणे आपल्याला आपल्या जीवनाच्या अंती श्रीकृष्णांच्या विग्रहाप्रमाणेच शरीर प्राप्त होईल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून भगवंत प्रत्यक्ष सांगता येतो की जसं भगवंतांनी पुढेही 10व्या अध्यायात सांगितलंय, मन्मना भव मद्भक्तो. 9व्या अध्यायात मन्मना भव मद्भक्तो मद्याजिम्मा नमस्कुरु अहम सर्वस्य प्रभो. कारण तू आपलं मन विचलित न होऊ देता माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे परम पुरुषाचे ध्यान तू कर. आणि जर ते ध्यान तू केलेस तर निश्चितपणे तुला माझी प्राप्ती होईल, हे भगवंत प्रत्यक्ष सांगतात. आणि म्हणूनच कशा प्रकारे हे करायचं आहे तर हे नामस्मरणाद्वारे करायचं आहे. आणि म्हणूनच कशा प्रकारे की या नवविध भक्तींद्वारे श्रवणम, कीर्तनम, अर्चनम, वंदनम, स्मरणम, पाद्य सेवनम, साख्यम, दास्यम, आत्मनिवेदन या नवविध भक्तीच्या सेवा तर आहेत. आणि म्हणूनच श्रवण आणि कीर्तन, कान, जिव्हा, मन हे सगळं आपण, म्हणून अमरीश महाराजांचं जे उदाहरण घेतलं जातं की सगळ्या सेवा त्या प्रत्येक इंद्रिय त्यांचं भगवंतांच्या सेवेमध्ये आहे. आणि म्हणूनच भगवंत की प्रत्यक्ष भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. भोक्ता हे परमेश्वर आहे, भगवंत भोक्ता आहे. आणि आपण आपण ती भौतिक वस्तू आहोत, भगवंतांचे नित्य दास आहोत आपण, नित्य सेवक आहोत आपण. परंतु काय असतं की जे तटस्थ शक्तीवरती आहेत आणि जे भौतिक विकारांमध्ये आहेत ते स्वतःलाच भोक्ता म्हणतायत, ते स्वतःलाच भोक्ता समजता आहेत.
पण आपण परमभोक्ता असू शकत नाहीत. आणि हाच फरक आपल्यामध्ये आहे की जो सगळ्या सृष्टीचा म्हणजे सगळ्याचा, की जे बीज देणारे पिता भगवंत आहे, मग त्या भगवंतांशी तुलना करणं म्हणजे किती किती चुकीची गोष्ट आहे ती. आणि म्हणूनच अशा प्रकारे या विभूतींच्या द्वारे मग आपल्याला पुढच्या परंतु परमभोक्ता असू शकत नाही या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात की भगवंत हे विविध रूपांद्वारे नारायण वासुदेव इत्यादी विभूतींच्या द्वारे परमभोक्ता आहेत, की ज्या प्रकारे हे या रूपांमध्ये आपल्याला दिसतात की वासुदेव वासुदेव म्हणजे की गुणातीत म्हणजे सत्व रज आणि तमोगुणाच्या पलीकडे जो स्वभाव आहे वासुदेव रूप जेव्हा आपण अर्पण करू शकतो. आणि म्हणूनच जसं सुरवंटाचं उदाहरण दिलेलं आहे की त्या सुरवंटाला त्याच लाईफ सायकलमध्ये फुलपाखरू होण्याची इच्छा असते आणि ती त्याची पूर्ण होते. त्याचप्रमाणे ज्यांच्या मनामध्ये कृष्ण भावना रुजलेली आहे आणि जे नामस्मरणामध्ये जे कृष्ण चिंतन करतायत स्मरण करतायत भगवंतांचं, त्यांना निश्चितच भगवंतांसारख्याच याची भगवंतांच्याच स्वरूपाची प्राप्ती होऊ शकते, जे निश्चितच भगवंतांच्या मान्य होऊ शकतात. अशा प्रकारे ही गोष्ट की जीवनाच्या अंती त्यांना श्रीकृष्णांच्या विग्रहाप्रमाणे शरीर प्राप्त होऊ शकेल. जे शुद्ध विशुद्ध भक्ती आवश्यक आहे, ती विशुद्ध भक्ती ही खूप वेगळ्या लेवलची आहे हो, की जिथे फक्त सगळी इंद्रिय श्रीकृष्णांना अर्पण आहेत आणि जे करतो आहोत ते फक्त भगवंतांच्या. आणि म्हणूनच आत्म इंद्रियांवांचे तारू नाम कामचे, पण जे भगवंतांच्या इंद्रिया श्रीकृष्ण इंद्रियांवांचे तारू नाम प्रेम. आणि मगच आपण त्या प्रेम भक्ती ज्या प्रेम भाव असा जो स्टेज आहे प्रेम भक्ती भावभक्ती आणि प्रेम भक्ती, तरच भगवंतांशी ते सुंदर असं नातं जोडलं जातं. आणि अशा प्रकारे या ध्यानाचं महत्व सांगितलेलं आहे. पुढचा श्लोक घेऊया आपण. कविम पुराण मनुषासितारम मनोरणीयां समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात्. कोणाला इच्छा आहे का वाचायची? हरे कृष्णा. आज विमल मी माताजी वाचू का? तुम्ही म्यूट आहात. वाचू का मी? हो हो वाचा विमल माताजी. येस. हरे कृष्ण. मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ पुरातन नियंता अणुपेक्षाही सूक्ष्म सर्व गोष्टींचे पालन करता सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहे. या श्लोकात तात्पर्य या श्लोकात भगवंतांच्या चिंतनाच्या पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की भगवंत हे निराकार किंवा शून्य नाहीत. कोणत्याही निराकार अथवा शून्यावरती मनुष्य ध्यान करू शकत नाही, कारण असे ध्यान करणे अतिशय कठीण असते. परंतु कृष्ण चिंतन करण्याची पद्धत अत्यंत सुलभ आहे आणि वास्तविकपणे या पद्धतीचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. सर्वप्रथम भगवंत हे पुरुष आहे. आपण राम किंवा कृष्ण या पुरुष रूपांचे चिंतन करतो आणि मनुष्य राम चिंतन करो अथवा कृष्ण चिंतन करो ते कसे दिसतात याचे वर्णन भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. भगवंत हे कवी आहेत, अर्थात ते भूत वर्तमान आणि भविष्य सर्व काही जाणतात. ते आद्य पुराण पुरुष आहेत, पण सर्व गोष्टींचे मूळ तेच आहेत. सर्व गोष्टींचे जन्मदाताही तेच आहेत. तसेच सृष्टीचे परम नियंता आहेत आणि मानव समाजाचे पालन करता आणि उपदेशक आहेत. ते सूक्ष्माहूनही सूक्ष्मतम आहेत. जीव हा केसाच्या अग्राच्या 10 सहस्रांश इतका आहे, परंतु भगवंतांची सूक्ष्मता इतकी अचिंत्य आहे की ते या अणूच्याही अंतरात प्रवेश करतात. म्हणून त्यांना सूक्ष्माहूनही सूक्ष्म असे म्हटले जाते. भगवंत या नात्याने ते अणूमध्येही प्रवेश करतात आणि अत्यंत सूक्ष्मतर वस्तूंच्या अंतरातही प्रवेश करून ते परमात्मा रूपाने त्या वस्तूंचे नियंत्रण करतात. हे जरी इतके सूक्ष्म असले तरीही ते सर्वव्यापी आहेत आणि सर्व गोष्टींचे ते पालन पोषण करीत आहेत. त्यांनीच सर्व ग्रहलोक धारण केले आहे. बऱ्याच वेळा आपल्याला आश्चर्य वाटते
की मोठमोठाले प्रचंड ग्रह आकाशात कसे तरंगत असतील. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे हे सर्व प्रचंड ग्रहलोक आणि मोठमोठ्या आकाशगंगांना धारण केले आहे. या संदर्भात अचिंत्य हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. परमेश्वराची शक्ती आपल्याला आपल्या कल्पनेच्या आणि विचार क्षेत्राच्याही पलीकडे आहे आणि म्हणून तिला अचिंत्य असे म्हटले जाते. या मुद्द्यावरती कोण वाद घालू शकेल? त्यांनी हे सर्व भौतिक जग व्यापले आहे आणि तरीही ते या जगताच्या पलीकडे आहे. आध्यात्मिक जगताच्या तुलनेत अगदीच नगण्य असणाऱ्या या भौतिक जगताचेही आपल्याला आकलन होऊ शकणार नाही. तर या जगताच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींचे आपल्याला कसे आकलन होऊ शकेल? अचिंत्य म्हणजे जे भौतिक जगताच्या अतीत आहे, ज्याला आपला युक्तिवाद, तर्कशास्त्र व ज्ञान स्पर्शही करू शकत नाही आणि ते अतर्क्य आहे. म्हणून बुद्धिमानांनी निरर्थक वादविवाद आणि तर्क इत्यादींना टाळून वेद, भगवद्गीता, श्रीमद भागवत इत्यादींसारख्या शास्त्रांमधील उपदेशांचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यामध्ये सांगितलेल्या तत्वांचे आचरण केले पाहिजे. यामुळे मनुष्याला ज्ञानप्राप्ती होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, हरे कृष्ण. कृष्ण. आणि म्हणूनच इथे भगवंतांची अचिंत्य शक्ती, आपण जे म्हटलंय की मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म की भगवंत आपल्या शक्तींनी सूक्ष्मांपेक्षा सूक्ष्म आणि वज्रांपेक्षा वज्र म्हणजे अतिशय मोठेही, कारण भगवंत हे विभू आहेत, आपण अणुआत्मा आहोत, पण ते त्याच्याही सूक्ष्म होऊ शकतात. आणि म्हणून त्याचं उदाहरण म्हणजे परीक्षित महाराजांना जेव्हा अश्वत्थाम्यांनी जेव्हा ब्रह्मास्त्र सोडलं की द्रौपदीच्या 5ही पुत्रांचा ज्यांनी नाश केला, त्या अश्वत्थाम्यांनी मग जो वंश उरला होता उत्तरेच्या गर्भामध्ये, त्या परीक्षित महाराजांना सुद्धा त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला, पण त्या परीक्षित महाराजांचा त्या गर्भामध्ये सुद्धा भगवंतांनी रक्षण केलेलं आहे. अशा सूक्ष्मातल्या सूक्ष्म की आपल्या शक्तींनी भगवंतांनी तिथेही रक्षण केलेलं आहे. आणि म्हणून सगळ्या गोष्टींचे पालन करता भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे, कारण ती भौतिक प्रकृती भगवंतांनी निर्माण केली आहे, पण भगवंत त्या भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली येत नाही, तर ती प्रकृती भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहे. आणि असे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपामध्ये त्यांचं ध्यान केलं पाहिजे, जे सर्वोच्च नियंत्रक आहे आणि जे सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. जसं आपण म्हणतो की सूर्य हा सगळीकडे पसरलेला आहे, त्याप्रमाणे हा परमात्मा आहेत, जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करत आहेत आणि त्या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. आणि असे जे त्यांचं गोलोकधाम आहे, कितीही सगळ्या प्रलय झाला आणि कितीही सगळ्या प्रकृतीचा नाश झाला तरी भगवंतांचं ते गोलोकधाम हे जिथल्या तिथे आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे या चिंतनाचा उल्लेख करताना आपण भगवंतांचं नामस्मरण हे या प्रकारे घेतलं पाहिजे. हे प्रत्यक्ष भगवंत, आणि म्हणूनच 10व्या अध्यायात इथे अर्जुनाला कन्व्हिन्स करण्याची कुठलीच गरज पडत नाही, पण हे अर्जुनाला भगवंत सांगतायत जे आपल्यासाठी आवश्यक आहे. म्हणून भगवंत आहे, कारण भगवंतांचं मूळ हे कुणालाच माहिती नाही, ना देवांना माहिती आहे, ना सप्त ऋषींना माहिती आहे, की 4 कुमारांना माहिती आहे, कुणालाच माहिती, ना व्यास मुनींना ना कोणी ऋषींना माहितीये. भगवंत प्रत्यक्ष हे बीज देणारे पिता मी आहे आणि या प्रकृतीला ते गर्भस्थ करता आहेत. असे हे पिता प्रकृतीच्या माध्यमातून जीवांचा जन्म होतो आहे. अशा या जीवांचे हे पिता आहेत. आणि म्हणून भगवंत स्वतःच्या शक्तीचं वर्णन करताना, कारण मग कोण सांगणार आहे? भगवंतांचं मूळ ज्यांना माहित नाही, प्रत्यक्ष भगवंत याचं कथन करता आहेत. आणि म्हणूनच याचं चिंतन करताना भगवंत सांगता आहेत की ते आद्य पुराण पुरुष आहेत, कारण सर्व गोष्टींचं मूळ तेच आहेत, सगळ्या गोष्टींचे जन्मदाताही तेच आहेत, सृष्टीचे परम नियंता ते आहेत आणि समाजाचे पालन करतात, तसेच उपदेशकही आहेत. कारण जसं मी म्हटलं ना की ही योग माया आणि मोहमाया ही भगवंतांचीच निर्मिती आहे, म्हणून तर ती इतकी स्ट्रॉंग आहे. हो, मोहमाया पण तितकीच स्ट्रॉंग आहे, कारण ती भगवंतांची निर्मिती आहे. आणि म्हणून भगवंतांनी त्या तटस्था शक्तीवर तुम्हाला बसवलेलं आहे की तुम्ही स्वतःला भौतिकतेमध्ये गुरफटून आनंद घेऊ इच्छिता का स्वतःला आध्यात्मिक उन्नत करू इच्छिता.
आणि म्हणून भगवंत हे त्यांच्या शक्तीने, आणि म्हणून ते अजस्त्रही होऊ शकतात आणि ते सूक्ष्माहून सूक्ष्मही होऊ शकतात. मग इथे जीवाचं वर्णन करताना सांगितलंय, जे केसाच्या टोकाच्या एकास 10,000 इतका भाग जर सूक्ष्म आहे, तर भगवंतांची सूक्ष्मता इतकी अचिंत्य आहे की ते अणूच्याही शरीरामध्ये, अणूमध्येही प्रवेश करू शकतात. आणि म्हणून आपण जे बघतो की प्रचंड अशा प्रचंड असे ग्रह आहेत हो, पृथ्वी सोडून आणि सगळे जे ग्रह आहेत जे अवकाशामध्ये तरंगतायत का, कारण त्या प्रचंड अशा ग्रहांमध्ये ती शक्ती आहे, महाविष्णूंची शक्ती आहे, जी गर्भोदकशाही विष्णू, क्षीरोदकशाही विष्णू म्हणजे परमात्मा रूपात प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतायत. क्षीरोदकशाही विष्णू म्हणून ते प्रत्येक ब्रह्मांडामध्ये आहेत, प्रत्येक या ग्रहामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून ते, नाहीतर एखादं कलिंगड आपण घेऊ आणि खाली टाकू तर ते तरंगणार थोडीच हो, ते खाली पडणार आहे. पण तिथे भगवंतांची ती शक्ती आहे आणि म्हणूनच ते सूक्ष्म असले तरी ते सर्व व्यापी आहेत आणि ते सर्व गोष्टींचं पालन पोषण करतायत. 10व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय हो म्हणून अर्जुनाला, की तू कशाला या सगळ्या अभिव्यक्तींचं किंवा या ऐश्वर्यांचं तुम्हाला विचारणा करतोयस, कारण एका अंशातून मी सगळ्या विश्वाला, पूर्णपणे विश्वाला व्यापलेला आहे. आणि म्हणून हे सूक्ष्म असले तरी ते सर्वव्यापी आहेत, ते सगळ्याचं पालन पोषण करणारे आहेत. आणि म्हणूनच परमेश्वराची ही जी शक्ती आहे ही आपल्या कल्पनेच्या आणि विचार क्षेत्राच्याही पलीकडे आहे, म्हणून तिला अचिंत्य म्हटलेलं आहे. कारण कसं आहे ना, आपण अणु आत्मा आहोत आणि भगवंत हे विभू आत्मा आहेत. आपण भौतिकतेमध्ये आहोत, भगवंत हे आध्यात्मिक आहेत. भगवंतांचा शरीर आणि आत्मा हा एकच आहे, आपला शरीर आणि आत्मा हा वेगळा आहे. आणि आपली इंद्रिय ही सदोष आहेत हो. अहो, एखादी सफरचंद समोर ठेवलं आणि ते मागच्या बाजूने खाल्लेलं असलं तर आपल्याला समोरून दिसणार नाही होते की अरे हे सफरचंद तर खाल्लेलं आहे कोणीतरी, नाही, आपण नाही जाणू शकणार, कारण आपल्याला ते मागून बघितल्याशिवाय नाही जाणू शकणार. इतकी आपली इंद्रिय सदोष आहेत, कुठेतरी लिमिटेशन्स आहेत हो आपल्या इंद्रियांना. म्हणून जर म्हटलं ना की बाजूला श्रीकृष्ण येऊन बसले तरी आपण नाही जाणू शकणार, कारण तितकी आपली इंद्रिय सदोष नाही, तितकी आपली लिमिटेशन्स आहे. आणि म्हणूनच भगवद्गीता, भागवत इत्यादींसारख्या शास्त्रांमधील उपदेशांचा स्वीकार केला पाहिजे. जिथे ते तत्व सांगितलेलं आहे त्या तत्वांचं आचरण केलं तर मनुष्याला ज्ञान प्राप्ती होईल. म्हणून तर आपण जे म्हटलं की ज्ञानी आणि ज्या अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू या 4 प्रकारच्या लोकांपैकी ज्ञानी मनुष्याला भगवंतांनी श्रेष्ठ म्हटलंय, कारण हा ज्ञानी मनुष्य भगवंतांना जाणू शकतोय. अर्थार्थी आणि जिज्ञासू आहेत, पण ते कुठेतरी तेवढ्या काळापुरते आहेत, पण निश्चितच ते भगवत भक्तीमध्ये स्वतःला दृढ करू इच्छितात. पण ज्ञानाने, नॉलेज कीप्स एनलाइटनिंग यू, हे ज्ञान तुमचं वृद्धिंगत होईल, तसं तुमची दृढता वाढत जाणार आहे आणि तेवढे तुम्ही भगवंतांना जास्तीत जास्त जाणू शकणार आहे. अशा प्रकारे आपण इथे आज थांबूया ऍक्च्युली, तर 9व्या श्लोकावरती. तर 4:30 पर्यंत आपण म्हटलेलं त्याप्रमाणे आज थोडा वर्ग आपण लवकर सुरू करून लवकर थांबवण्याचा प्रयत्न आहे. तर आपण पुढच्या वेळेला 10व्या अध्यायापासून, 10व्या श्लोकापासून रादर सुरू करू. तर या श्लोकापर्यंत कुणाला काही प्रश्न आहेत का कोणाच्या मनात? तर खूप सुंदर असा अध्याय आहे हा, की मृत्यू समयी भगवंतांचं जे स्मरण करायचं आहे ते साधं सोपं नाहीये हो. कारण मृत्यू समयी गात्र गलित झालेली असतात. मग आपण बघतो की इतकं शरीर जीर्ण, 80 आणि 90व्या वर्षीही मनुष्य जेव्हा जगतात आणि त्याच्याही पुढे जाऊन जगतात, परंतु त्या क्षणी मग जिथे आवाज फुटत नसतो, म्हणजे आपण बघतो की कोणी मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात, आयसीयू मध्ये असतात, सगळ्या नळ्या घातलेल्या असतात घशात, नाकात वगैरे. अशा वेळेला तुम्ही कोण, कशा प्रकारे मनातनं हे येणार आहेत की भगवंतांचं नामस्मरण करायचं आहे, की जेव्हा तो देह त्यागायची ती ती जी वेळ येईल त्या वेळेला मग ती काळजी भगवंत घेणार आहेत, जर तुम्ही आयुष्यभर भगवंतांचं नामस्मरण केलं. कारण की साधं सोपं नाही हो. जर तुम्ही म्हणजे आता म्हटलंय आणि तुम्हाला लगेच ते म्हणतो ना आपण की मी आता 60व्या 70व्या वर्षी आता मला वाटतंय आता मी गीता शिकायला घेतो, आता मी हे करायला घेतो, मग त्याप्रमाणे ती गात्र ही तितकीच लिमिटेशन्स असतात हो त्याला, तितकीच ती जीर्ण झालेली असतात. आणि म्हणून ते वयाच्या अगदी लहानपणापासून, म्हणून तर मला नेहमी वाटतं ना की वयाच्या या 6व्या वर्षी, 6 ते 11, म्हणजे आता जे भगवद्गीता मुलं शिकायला घेतात किती मोल्डिंग एज आहे. जसं आपण जसं तो कुंभार मडकं
कसा आकार देतो तसा त्या आकार मिळतो. आणि त्यांना जर हे ज्ञान आत्ता मिळालं, कदाचित ते आत्मसात नाही करू शकणार, पण निदान भगवंतांचं महात्म्य आणि त्यांना त्या विषयीचं जे काही ज्ञान त्यांना त्या त्या वयामध्ये मिळेल, निश्चित पुढे जाऊन त्याची ते वृद्धिंगत होण्यासाठी निश्चितच त्याची मदत होईल rather. असं मला खूपदा जाणवतं. पण जिथे जे ज्ञान मिळाले, मग हे सगळी भगवंतांची कृपा आहे हो, की त्यावेळेला आपल्याला त्यांनी निवडलेलं आहे आणि आपल्याला हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतंय. आणि हे ज्ञान आत्मसात करून ते आचरणात कसं आणायचंय, हे मला वाटतं जास्त चॅलेंजिंग आहे. आणि दॅट इज व्हॉट इज रिअली इम्पॉर्टंट. तर त्या प्रकारे आपण हे मग पुढे जाऊन खूप सुंदर श्लोक आहेत याच्यामधले आणि अनेक उदाहरणं पण आहेत. काही कथा सांगेन मी याच्या संदर्भामध्ये. मग युधिष्ठिर महाराजांना जो प्रश्न पडलेला आहे त्याविषयी आपण चर्चा करू. तर आपण पुढच्या सेशनमध्ये पुढे जाऊया. तर मी इथे थांबतीये, रेकॉर्डिंग थांबवते आणि शेअरिंग थांबवते. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की